गोवर्धन यात्रा 2025 दूसरा दिवस। व्याख्यान परम पूज्य राधानाथ स्वामी महाराज द्वारा। अनुवाद वृंदावनी प्रिया देवी दासी द्वारा NVCC पुणे। या अत्यंत पवित्र स्थानी आणि या अत्यंत शुभ काळात आपणा सर्वांच्या मध्ये उपस्थित राहता येत आहे, याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे। आपणा सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप आभार। आपण 1972 सालच्या कार्तिक महिन्याचे स्मरण करत आहोत, जेव्हा श्रील AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी जगाच्या विविध भागांतून आलेल्या भक्तांचा एक अद्भुत संगम वृंदावनमध्ये घडवून आणला होता। अमेरिका, युरोप, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या विविध भागांतून। आपण सध्या श्रील रूप गोस्वामी यांच्या समाधी मंदिरात आणि भजन कुटीमध्ये आहोत। त्यावेळी प्रभुपाद यांनी सलग एका महिन्यापर्यंत व्याख्यानांची मालिका दिली होती, जी त्यांनी अलीकडेच इंग्रजी भाषेत अनुवादित केली होती। भक्ती रसामृत सिंधू। सगळ्यांना ऐकू येत आहे ना? हरी बोल। असे वाटते की श्रीकृष्ण तेथे उपस्थित भक्तांचे संरक्षण करत आहेत। काल आपण त्या अत्यंत सुंदर, अनंत मधुर स्वागताबद्दल चर्चा करत होतो, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी सर्व असुरांचा पराभव करून वृंदावनमध्ये पुन्हा प्रवेश केला। तो किती मधुर प्रसंग होता, जेव्हा श्रील प्रभुपाद जी वृंदावनाला परत आले। ते 5 श्रीमद्भागवतातील ग्रंथांच्या पेट्यांसह गेले होते, आणि जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांच्या लक्षावधी पुस्तके संपूर्ण विश्वात वितरित केली जात होती आणि वाचली जात होती। ते एकटे गेले होते, आणि परत आले तेव्हा त्यांच्या सोबत जगाच्या विविध देशांतून आलेले शिष्य आणि अनुयायी होते, जे त्यांच्या संगतीत वृंदावनमध्ये येऊन सामील झाले होते। जेव्हा ते गेले होते, तेव्हा त्यांच्या जवळ ना धन होते, ना साधने, ना कोणताही सहाय्यक। आणि जेव्हा ते परत आले, तेव्हा त्यांच्याद्वारे स्थापलेली अद्भुत मंदिरे जगाच्या अनेक महाद्वीपांवर उभी राहिली होती। जेव्हा ते गेले होते, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न होता, या परदेशी देशांमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचा संदेश कोण समजून घेईल? आणि जेव्हा ते परत आले, तेव्हा हजारो परदेशी भक्तांनी आपले जीवन अर्पण केले होते, सर्व काही त्यागून श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिक्षांचे पालन करत होते। कल्पना करा, जेव्हा श्रील प्रभुपाद यमुनेत स्नान करताना आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञेचे स्मरण करत होते, आणि आता ते पाहत आहेत की जगभरातून आलेले भक्त आनंदाने यमुनेत स्नान करत आहेत। ते असहाय अवस्थेत पुन्हा पुन्हा आपल्या गुरु महाराजांकडे आणि श्रील रूप गोस्वामी जींकडे शक्तीसाठी प्रार्थना करत होते। त्यावेळी त्यांच्या पुस्तकेही प्रकाशित झालेली नव्हती। परदेशात ते कसे जाऊ शकतील, हे देखील स्पष्ट नव्हते। त्यांच्याजवळ ना पासपोर्ट होता, ना व्हिसा। तरीही ते श्रील रूप गोस्वामी जींच्या कृपेकरिता प्रार्थना करत होते। आणि आज, रूप गोस्वामी जींच्या समाधीस्थळी जगभरातून आलेले अद्भुत भक्त त्यांच्या उपदेशांचे श्रवण करण्यासाठी एकत्र जमले आहेत। आणि ही यात्रा, ज्यामध्ये आपण सर्व सहभागी झालो आहोत, त्या महान प्रेमाच्या चमत्काराचा आणि त्या महान करुणेच्या चमत्काराचा एक लहानसा विस्तार आहे, श्रील प्रभुपाद जींनी शुद्ध, पारमार्थिक वैष्णव गुणांनी युक्त केलेल्या सेवाचा। ते त्या सर्वांबद्दल अत्यंत कृतज्ञ होते, जे त्यांच्या संदेशाला स्वीकारण्यासाठी आणि तो जगभरात पसरविण्यासाठी त्यांना सहकार्य करण्यास तयार होते। आमची कृतज्ञता त्यांच्याप्रती आहे, ज्यांच्याप्रती श्रील प्रभुपाद कृतज्ञ होते, आणि माझा विश्वास आहे की ते सर्व येथे उपस्थित आहेत। आपण गोवर्धन पर्वत, गिरिराजांच्या चरणी एकत्र जमलो आहोत। उद्या गोवर्धन पूजा आहे। सायंकाळच्या वेळी, गिरिराजांच्या कृपेने आणि आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, आपण त्या अद्भुत कथेचे वर्णन करण्याचा प्रयत्न करू, ज्यामध्ये श्रीकृष्ण व्रजवासियांना समजावून सांगतात की त्यांनी आपली वार्षिक इंद्रपूजेची सर्व सामग्री घेऊन ती गाई, ब्राह्मण आणि गोवर्धन पर्वत यांना अर्पण करावी। आणि जेव्हा ते अर्पण केले गेले, तेव्हा श्रीकृष्णांनी एक विशाल रूप धारण केले, जे गोवर्धन पर्वताच्या शिखरावर उभे होते। आणि गर्जनयुक्त वाणीमध्ये त्यांनी घोषणा केली, मी गोवर्धन आहे। आणि तोच गोपाल कृष्ण, जो व्रजवासियांच्या मध्ये उभा होता, आपल्या स्वतःच्या स्वरूपाला गिरिराजांच्या स्वरूपात दंडवत प्रणाम करत होता। श्रीकृष्णांनी स्वतः सर्व लोकांना, सर्व युगांसाठी, ही शिक्षा दिली की गोवर्धन पर्वताची पूजा कशी करावी। अद्भुत भोग अर्पण करून, अन्नकूट साकार करून, पुष्प अर्पण करून, ब्राह्मणांची सेवा करून, भगवानाच्या भक्तांची सेवा करून आणि गौमातेला परम संतोष प्रदान करून। आणि त्यांनी स्वतः परिक्रमेचे नेतृत्व केले। सुमारे 4500 वर्षांनंतर, जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू गिरिराजांचे दर्शन घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांनी गोवर्धन पाहून प्रथमच दंडवत प्रणाम केला। आणि त्यांनी जी पहिली शिला पाहिली, श्रीमती राधाराणींच्या महाभावात, त्या गोवर्धन शिलेला त्यांनी आपल्या हृदयाशी धरले, हे जाणून की ते श्रीकृष्णांचे सात्विक शरीर आहे।
श्रीमद्भागवतात एक गोपी, जिला आपले आचार्य श्रीमती राधाराणी मानतात, गिरिराजांना अधिराज वरीय म्हणजेच सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ असे घोषित करतात. उद्धव इत्यादी अनेक महान आत्मांना अधिराज असे संबोधले जाते. श्री वृंदावन दास ठाकूर यांनी चैतन्य भागवतात वर्णन केले आहे की महान राणी किंवा राजा होण्यापेक्षाही, संपूर्ण संसारांवर विजय मिळवण्यापेक्षाही, अथांग धन संपत्ती प्राप्त करण्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ गोष्ट आहे दास होणे, म्हणजेच भगवानाचा सेवक होणे. जेव्हा आपले गुरु आपल्याला दास हे नाव देतात, तेव्हा आपण असे विचार करू शकतो की सर्वांनाच हेच नाव दिले जाते आणि त्या आधीचे नाव हे श्रीकृष्णांचे नाव असते किंवा श्रीकृष्णाशी संबंधित एखाद्या स्थानाचे किंवा भक्ताचे नाव असते. परंतु सर्वात महत्त्वाचे हे आहे की जेव्हा आपल्याला ही दास ही उपाधी दिली जाते, तेव्हा आपण ती अत्यंत गांभीर्याने स्वीकारली पाहिजे. त्या भावनेनुसार जीवन जगणे ही किती मोठी जबाबदारी आहे. जर एखाद्याला राज्यपाल किंवा राष्ट्राध्यक्ष ही उपाधी दिली गेली, तर केवळ नियमांचे पालन करणेच नव्हे, तर त्या राज्याच्या नियमांचे रक्षण करणे ही किती मोठी जबाबदारी असते. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला ही उच्च उपाधी दिली जाते, ते आनंद उपभोगण्यासाठी नसते. ही एक जबाबदारी आहे जी आपल्यावर सोपवली गेली आहे, दास होण्याची, परम पुरुषोत्तम भगवानाचा सेवक होण्याची. हा असा सन्मान आहे की आपण त्यासाठी पात्र आहोत, असे आपण कल्पनाही करू शकत नाही. ही खरं तर कारणरहित कृपा आहे. पण त्याचबरोबर ही एक जबाबदारी देखील आहे, जी आपल्यावर सोपवली गेली आहे, की आपण त्या उच्च उपाधीला योग्य असे जीवन जगावे. श्री चैतन्य महाप्रभू, जे श्रीकृष्ण आहेत, श्रीमती राधाराणींच्या प्रेम भावामध्ये आपल्याला आणखी अधिक गहन दृष्टी प्रदान करतात. गोपी भरतूर पद कमलयोः दास दासानुदास. जर आपण खरोखरच दास असलो, जर आपण खरोखरच श्रीकृष्णांचे सेवक असलो, तर आपला उद्देश श्रीकृष्णांना प्रसन्न करणे हाच आहे, आणि आपण श्रीकृष्णांना प्रसन्न करतो त्या लोकांची सेवा करून, जे श्रीकृष्णांना प्रिय आहेत. एकदा परमपूजनीय श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद एका ठिकाणी होते, आणि लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येत असत. जेव्हा ते येत, तेव्हा प्रभुपाद त्यांना विचारत की त्यांच्या जीवनाचे ध्येय काय आहे. जर कोणी म्हणत श्रीकृष्णाचा सेवक बनणे, तर प्रभुपाद काही शब्द बोलत आणि विनम्रतेने सांगत की ते व्यस्त आहेत. परंतु जर कोणी म्हणत माझ्या जीवनाचे ध्येय आहे श्रीकृष्णाच्या सेवकाचा सेवक बनणे, तर प्रभुपाद म्हणत माझ्याकडे तुमच्यासाठी संपूर्ण जगाइतका वेळ आहे. होय, जर आपण हे समजून घेतले की श्री प्रभुपाद आपल्या भक्तांवर प्रेम करत होते, तर आपल्याला हे जाणवले पाहिजे की आपण ज्या रीतीने सर्वोत्तम सेवा करू शकतो, ती एक महान सन्मानाची आणि महान जबाबदारीची गोष्ट आहे, त्या लोकांची सेवा करणे, ज्यांना श्रीकृष्ण आणि आपले गुरुजन प्रेम करतात. आणि श्रीकृष्ण, श्री प्रभुपाद व आपल्या गुरुजनांचे प्रेम, नेहमीच आपल्या वैयक्तिक आकलनानुसार असेलच असे नाही, कारण आपण गोष्टी आपल्या प्रेम, आवडी, सवयी आणि अनुभवांच्या आधारावर समजून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु सेवक होणे हा अत्यंत गहन विषय आहे. एका अर्थाने हीच वैष्णव भावना आहे, दास होणे. ही भावना सर्व पवित्र ग्रंथांचा, सर्व वैदिक ज्ञानाचा आणि सर्व तत्त्वज्ञानाचा सार आहे. आणि ज्या प्रमाणात आपण प्रामाणिकपणे, गांभीर्याने आणि निष्ठेने या भावनेला स्वीकारण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रमाणात श्रीकृष्ण आपल्याला प्रत्युत्तर देतील आणि आपले हृदय व मन शुद्ध करतील, जेव्हा आपण त्यांची महिमा श्रवण करू आणि त्यांच्या पवित्र नामांचे कीर्तन करू. हरिदास होणे किती महान गोष्ट आहे. पण श्रीमती राधाराणी घोषित करतात की गोवर्धन हे हरिदास वरीय आहे, सर्व सेवकांमध्ये श्रेष्ठ. मी तुमचा सेवक आहे. आणि श्री राधा गोवर्धनाला हरिदास वरीय का घोषित करतात? कारण गोवर्धन श्रीकृष्णांना परम आनंद देतो, श्रीकृष्णांना प्रिय असलेल्या आणि श्रीकृष्णावर प्रेम करणाऱ्यांना आनंद प्रदान करून. गोवर्धन वसंत ऋतूतील रासलीलेसाठी, जी सर्वात गोपनीय रासलीला आहे, सर्वात मोहक स्थळ प्रदान करतो, जिथे श्री राधा आणि त्यांच्या अंतरंग सख्या उपस्थित असतात. गोवर्धन श्रीकृष्ण आणि गोपालकांसाठी सर्वात आनंददायी खेळाचे मैदान प्रदान करतो, जिथे ते खेळतात, हसतात, विनोद करतात आणि गायींना चरवतात. गोवर्धन गायी, बकऱ्या, पक्षी आणि इतर सर्व जीवांना परम सुख प्रदान करतो, जे त्याच्यावर विचरण करतात. तेथील प्रत्येक वृक्ष कल्पवृक्ष आहे, जो आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतो. प्रत्येक कण चिंतामणी आहे. प्रत्येक शिला स्वतः श्रीकृष्णांचे स्वरूप आहे, जे आपल्या भक्तांचे सेवक बनून परम आनंदाचा अनुभव घेत आहेत. अमृतमय जल, सरोवरे, जलप्रपात, नद्या, असीम सुगंधी पुष्प, सुंदर फुललेली फुले,
अद्भुत गुहा, ज्या उन्हाळ्यात शीतल आणि हिवाळ्यात उबदार राहतात, रत्नांनी आणि अद्भुत अलंकारांनी युक्त, तसेच वृंदावनाचे मोहक, दिव्य विहंगम दृश्य. पक्षी इतक्या मधुर स्वरात गाण्यास समर्थ आहेत. गवत इतके पौष्टिक, कोवळे आणि स्वादिष्ट आहे की गोपी आणि गायी त्यावर नृत्य करतात आणि ते चरतात. प्रत्येक शिला हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात शीतल राहते. आणि प्रत्येक पाऊल जे कोणीही जीव, पक्षी, गोपालक, गोपी आणि गायी गिरिराजावर ठेवतात, त्या क्षणी गिरिराज इतका कोमल आणि सुखद होतो की तो सर्व प्रकारचा शक्य असलेला आनंद प्रदान करतो. गिरिराज आपल्या परम सृजनशीलतेसह निरंतर या ध्यानात असतात की सर्वांना सर्वोच्च आनंद कसा द्यावा. आणि जो व्यक्तित्व श्रीकृष्णांना सर्वोच्च आनंद प्रदान करतो, श्री राधा, त्याच घोषित करतात की गिरिराज हे सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ आहेत. रघुनाथ दास गोस्वामी यांनी अपार धन संपत्तीचा त्याग केला, जेणेकरून ते जगन्नाथपुरी येथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवकाच्या सेवक होऊ शकतील. श्री नित्यानंद प्रभूंच्या कृपेने ते भौतिक जीवनातील सर्व बंधनांपासून आणि विकर्षणांपासून मुक्त झाले आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या वैयक्तिक सान्निध्यात राहू शकले. ते आपले प्रयोज्य आचार्य आहेत, म्हणजेच असे आचार्य जे आपल्या आचरणातून आणि वचनांतून गोपी भावाची परमसिद्धी आदर्शरूपाने प्रदर्शित करतात. तरी देखील, रघुनाथ दास गोस्वामी, जे पुरीमध्ये 16 वर्षे श्री चैतन्य महाप्रभूंच्या अत्यंत निकट सहवासात होते, त्यांनी महाप्रभूंशी फारच थोडे शब्द संवाद साधले. ते सदैव स्वरूप दामोदर गोस्वामींच्या सेवेत निमग्न राहिले, सेवकाचा सेवक म्हणून. आपल्यापैकी बहुतांश जण अशा स्थितीत असते तर थेट श्री चैतन्य महाप्रभूंकडे धावले असतो, आणि निश्चितच महाप्रभूंनी त्यांना सर्व काही दिले असते. परंतु आपल्या विनयशीलतेमध्ये त्यांनी असे ओळखले, मी जर महाप्रभूंच्या प्रिय सेवकाची सेवा केली, तर श्री चैतन्य महाप्रभू माझ्यावर अधिक प्रसन्न होतील. आणि 16 वर्षे ते स्वरूप दामोदर गोस्वामींची सेवा करत राहिले, आणि महाप्रभूंशी अत्यंत कमी बोलले, भीतीमुळे नव्हे, तर त्यांच्या स्वाभाविक, गहन प्रेमाची ती अभिव्यक्ती होती. आणि इतक्या उच्च स्थितीत राहिल्यानंतरही ते वृंदावनात आले, जेणेकरून आपले उर्वरित जीवन गोवर्धन पर्वतावर व्यतीत करू शकतील. जेव्हा रघुनाथ दास गोस्वामी व्रजभूमीत आले, तेव्हा आपण अभ्यास करत असलेल्या शास्त्रांनुसार, त्या काळी श्यामकुंड आणि राधाकुंड त्याच अवस्थेत होते, जशी अवस्था महाप्रभूंनी त्यांना शोधले तेव्हा होती, धानाच्या शेतामध्ये असलेली 2 लहान जलाशये. आणि अनेक पिढ्यांपर्यंत व्रजवासी त्यांना विशेष महत्त्व देत नव्हते, कारण ते त्यांना फक्त 2 जलाशय मानत होते. परंतु जेव्हा श्री महाप्रभू त्या तमाल वृक्षाखाली बसून प्रार्थना करत होते, ती प्रार्थना सामान्य अर्थाने नव्हती, तर शुद्ध भक्तिभावात होती. ते राधाकुंड आणि श्यामकुंड यांचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रार्थना करत होते. त्यांनी राधाकुंड आणि श्यामकुंड यांना आध्यात्मिक जगतात पाहिले, जे सृष्टीतील कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक सुंदर, आकर्षक आणि वैभवशाली आहेत. रघुनाथ दास गोस्वामी यांनी आपल्या आयुष्याचा उर्वरित काळ या जलाशयांच्या सान्निध्यात व्यतीत केला, आणि हळूहळू श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री श्री राधा गोपीनाथ यांच्या प्रेरणेने त्यांनी त्यांना त्या स्वरूपात विकसित केले, जसे आपण आज गोवर्धनाच्या चरणी पाहतो. जीव गोस्वामींनी येथे भजन केले. रघुनाथ भट गोस्वामी, गोपाल भट गोस्वामी आणि श्री सनातन गोस्वामी यांनी मानसी गंगा आणि राधाकुंड येथे भजन केले. राघव पंडित, जे श्री चैतन्य महाप्रभूंचे अत्यंत प्रिय सहकारी होते, त्यांची गुहा याच जवळ होती. महान विद्वान, परम प्रेममय भक्त टाळ्या यांनी गोवर्धन पर्वताची पूजा केली आहे. आणि आज आपण कोण आहोत, की आपण सर्व त्यांच्या परम कृपाळू स्वरूप गिरिराजांच्या चरणी एकत्र आलो आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाचा प्रत्येक शब्द गिरिराज ऐकत आहेत, आपले विचारही. आपण परम महानतेच्या सान्निध्यात आहोत. परंतु मायेचा हा पडदा आपल्याला महान गोष्टी साधारण आणि साधारण गोष्टी महान वाटाव्यात, असे भासवतो. आणि हाच या संसाराचा स्वभाव आहे. संसार भौतिक उन्नतीला कसे सन्मान देतो ते आपण पाहतो. विज्ञान, तंत्रज्ञान, कला, संस्कृती यांच्या रूपात, तसेच शक्ती, यश, धन, संपत्ती, प्रभाव, शारीरिक सौंदर्य, स्मरणशक्ती आणि ज्ञान यांचे संकलन. याच ठिकाणी महाराणी कुंतींनी अकिंचन होण्याची प्रार्थना केली होती. संपूर्ण संसार या भौतिक ऐश्वर्यांच्या शोधात आहे, पण हीच ऐश्वर्ये मनुष्याला अहंकारी बनवतात. आणि जर एखादा अहंकारी असेल, तो कसेही वस्त्र परिधान करो, त्याचे स्थान कितीही उच्च असो, तो खऱ्या भावाने भगवानाचे नाव पुकारू शकत नाही. निश्चितच, श्री चैतन्य महाप्रभू आणि श्री रूप गोस्वामी यांनी सांगितलेल्या युक्त वैराग्याच्या शिक्षेनुसार, जर आपण हे समजून घेतले की मी स्वामी नाही, मी कर्ता नाही,
आणि जर आपण खऱ्या अर्थाने ओळखले की श्रीकृष्ण महान आहेत, तर आपण या सृष्टीतील प्रत्येक साधनाचा उपयोग श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करू शकतो, सेवकाच्या सेवकाच्या सेवक म्हणून. परंतु मायेचे आवरण त्या परम, अनंत, शाश्वत आनंदाला झाकून टाकते, जो श्रीकृष्ण आणि त्यांच्या अतिप्रिय भक्तांच्या प्रेममय सेवेमध्ये आहे. आणि मग आपण विचार करू लागतो, मी नियंत्रक आहे, मी स्वामी आहे, आणि मीच भोगी आहे. आपण गिरिराजांच्या स्पर्शाच्या सान्निध्यात आहोत. कदाचित आपण हे ओळखू शकत नसू, परंतु जर आपण ऐकले, श्रीकृष्णांकडून, भगवानाकडून, पवित्र ग्रंथांकडून, शास्त्रांकडून, साधूंकडून, गुरुजनांकडून, तर आपण श्रद्धा विकसित करू शकतो. त्या आवरणाच्या पलीकडे जे काही आहे, त्यावर विश्वास. टाळ्यात जेव्हा आपण श्रीकृष्णांची महानता आणि आपली तुच्छता ओळखतो, तेव्हा आपण अहंकाराने इतरांमध्ये दोष कसे शोधू शकतो? मायेचे आवरण श्रीकृष्णांची महिमा आणि आपले त्यांच्याशी असलेले नाते इतके झाकून टाकते की आपण श्रीकृष्णांना अप्रसन्न करतो, इतकेच नव्हे तर कधी कधी त्यांचा अपमानही करतो, आणि त्याचे समर्थन करण्यासाठी अनेक कारणे शोधतो. माया अत्यंत शक्तिशाली आहे, परंतु जेव्हा आपण परम भगवानाची शरण घेतो, जेव्हा आपण श्रीमती राधाराणींची शरण घेतो, जेव्हा आपण त्या लोकांची शरण घेतो जे श्रीकृष्णांवर प्रेम करतात, तेव्हा श्रीकृष्ण आपल्याला असा विश्वास देतात की ज्याच्या आधारे आपण त्या मायेच्या आवरणाच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि हाच भक्तीचा मार्ग आहे. आज दीपावली आहे, आणि आपण विचार करत आहोत की उद्या आपण गोवर्धन पूजेच्या गोवर्धन लीलेवर चर्चा करू. आणि आजपासून, तसेच पुढील अनेक दिवस, आपल्या अनुमतीने, आणि आमच्या अयोग्यतेनंतरही, आपण गोवर्धन पर्वताभोवती असलेल्या विविध पवित्र स्थळांचे वर्णन करण्याचा प्रयत्न करू. परंतु हा दामोदर मास आहे, श्रील प्रभुपाद यांच्या दामोदर मंदिरात, आणि प्रत्येक रात्री आपण दामोदराच्या प्रार्थना गात आहोत. आज दीपावलीच्या दिवशी, मी ही कथा थोडक्यात सांगू इच्छितो. आपण असे म्हणू शकतो, खूप पूर्वी, बाह्य ऐतिहासिक दृष्टीने साधारण 5000 वर्षांपूर्वी. परंतु सत्य हे आहे की हे आजही घडत आहे, अप्रकट लीलेमध्ये, भगवानांच्या नित्य लीलेमध्ये. या सर्व लीला सदैव वृंदावन धामामध्ये सतत घडत असतात. पण ते एक आवरण आहे. हे वाक्य ब्रह्माजींनी ब्रह्म संहितेमध्ये सांगितले आहे. जेव्हा आपण पारमार्थिक चेतनेमध्ये असतो, तेव्हा हे मोराच्या हाकेसारखे असते. श्री चैतन्य महाप्रभूंसाठी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांचीच आठवण करून देत असे. आपण दामोदराची कथा सांगत होतो, होय. भगवानांच्या या शाश्वत लीलेमध्ये, ब्रह्मा विमोहन लीलेमध्ये, जेव्हा श्रीकृष्णांनी अघासुराचा उद्धार केला. अघासुर किती विशाल, किती भयानक अजगर होता. जेव्हा त्याने आपले तोंड उघडले, तेव्हा त्याच्या ओठांचा वरचा भाग ढगांपर्यंत पोहोचत होता, आणि त्याचे मोठे मोठे तीक्ष्ण दात होते. त्याच्या श्वासात त्याने गिळलेल्या सर्व मृत जीवांची दुर्गंधी भरलेली होती. आपण एका छोट्याशा सापाला सुद्धा घाबरतो, मग अघासुराची कल्पना करा. देवताही त्याला घाबरत होते, पण तो सूड घेण्यासाठी आला होता. आपल्याला माहिती आहे की सूडाची भावना मानवी मनामध्ये किती शक्तिशाली असते, कारण श्रीकृष्णांनी त्याच्या बहिणीचा वध केला होता. कल्पना करा, जर कोणी तुमच्या बहिणीला किंवा भावाला मारले, तर तुम्ही किती प्रतिशोधी व्हाल? त्याची बहीण पूतना होती आणि भाऊ बकासूर होता. तो वृंदावनात कमाल दुःख पोहोचवू इच्छित होता. त्याची योजना अशी होती, जर मी श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र, गोपालक आणि त्यांनी जपलेल्या सर्व वासरांना मारून टाकले, तर गायी आणि मोठ्या गोपी आपल्या प्रियजनांच्या वियोगामुळे प्राण सोडतील. अशा प्रकारे तो व्रजभूमीतील संपूर्ण जीवनाचा अंत करू इच्छित होता. आधुनिक शब्दांत सांगायचे तर, याला आपण नरसंहार म्हणू. हीच त्याची दुष्ट मनीषा होती. परंतु गोपालक आणि वासरे, श्रीकृष्णांच्या सान्निध्यात असल्यामुळे, पूर्णपणे निर्भय होते. ते हसत हसत, टाळ्या वाजवत, नाचत नाचत अघासुराच्या मुखात शिरले. आतापर्यंत श्रीकृष्णांनी वृंदावनात ज्या सर्व असुरांचा वध केला, ते सर्व त्यांनी सर्वांच्या समक्ष आणि अत्यंत विशेष पद्धतीने केले. त्यांनी कुठेही आपले स्पष्ट ऐश्वर्य प्रकट केले नाही. परंतु, कारण सर्व बालक आणि वासरे बेशुद्ध झाली होती, आणि अघासुराने आपले तोंड बंद केले होते, म्हणून कोणीही आत पाहू शकत नव्हते, तेव्हा श्रीकृष्णांनी गुप्तपणे आपले शरीर विस्तारले. मोठे मोठे, आणखी मोठे, आणखी मोठे. अघासुरही श्वास घेण्यासाठी आपले शरीर फुलवण्याचा प्रयत्न करत होता, पण तो गुदमरून मरण पावला. यानंतर श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र, त्यांनाही हे कळले नाही, ते झोपलेले होते. श्रीकृष्णांनी त्यांच्यावर कृपायुक्त दृष्टी टाकली, त्यांना जागे केले, आणि ते बाहेर येऊन यमुनेच्या काठी जेवू लागले. आणि ब्रह्माजी विचार करत होते, हा कोण आहे?
त्यांना हे उमगले नाही की हाच परम सत्य आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण लीला करतात तेव्हा ती लीला पूर्ण आणि परिपूर्ण असते. कारण दशम स्कंधाच्या प्रारंभी भूमिदेवी माता पृथ्वी शरण कुणाकडे गेल्या होत्या? त्या ब्रह्माजांकडे गेल्या आणि ब्रह्माजी त्यांना इतर देवतांसोबत क्षीरसागराच्या तटावर घेऊन गेले आणि तेथे त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली. आणि विष्णूंनी सांगितले, मी यदुवंशात अवतार घेईन. आणि जेव्हा श्रीकृष्ण देवकीच्या गर्भात होते तेव्हा देवतांनी त्यांच्या स्तुतिरूप प्रार्थना केल्या होत्या. हा संपूर्ण अध्याय श्रीमद्भागवतामध्ये आहे. पण कसे तरी ब्रह्माजी, जे सर्वांचे गुरु आणि पिता आहेत, विसरले. ते विसरले कारण श्रीकृष्णांची महिमा इतकी अगम्य होती की इतका सुंदर लहानसा बालक कसा काय भगवान असू शकतो, ते पाहू इच्छित होते. आणि जेव्हा ते यमुनेच्या काठी आले तेव्हा त्यांनी पाहिले की श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत जेवण करत होते. कोणी लाडवाचा घास घेऊन म्हणत असे, कृष्ण, हे फारच छान आहे, तूही घे, आणि आपल्या तोंडातून तो काढून श्रीकृष्णांना देत असे. आणि गोपाल म्हणत, अरे, खूपच छान आहे, आणि श्रीकृष्ण एक घास घेत. ते केवळ एकमेकांमध्ये वाटून घेत होते. स्वर्गलोकात भगवानांची सेवा कधीच अशा प्रकारे होत नाही. ब्रह्माजींनी परीक्षा घ्यायचे ठरवले. त्यांनी सर्व वासरे आणि सर्व गोपालकांना उचलून लपवून ठेवले. आणि मी ती पूर्ण कथा आता सांगणार नाही. मला दुसरी कथा सांगायची आहे. संगीत, म्हणूनच कधीकधी माझी प्रवचने वेळेपेक्षा जास्त चालतात. क्षमा करा. श्रीकृष्णांनी स्वतःला प्रत्येक गोप आणि प्रत्येक वासराच्या रूपात अख्खे 1 वर्ष प्रकट केले. ब्रह्माजींसाठी तो केवळ एक क्षण होता. जेव्हा ते खाली उतरून आले आणि पाहिले तेव्हा ते अचंबित झाले. सर्व वासरे तिथेच होती, सर्व गोपालक तिथेच होते, पण तरीही ते अजूनही त्या गुहेत झोपलेले होते जिथे ब्रह्माजींनी त्यांना ठेवले होते. ते पूर्णपणे गोंधळून गेले. आणि मग सर्व गोपालक आणि सर्व वासरे 4 भुजांच्या नारायणाच्या रूपात परिवर्तित झाले. आणि त्यांच्या सभोवती प्रत्येकाच्या आजूबाजूला देवता आणि ऋषी उपस्थित होते. आणि तेथे असंख्य वासरे होती. ब्रह्माजी काय पाहत होते? ते पूर्णपणे स्तब्ध झाले होते. आणि मग त्या सर्व गोपालकांपैकी एकच प्रत्यक्षात श्रीकृष्ण होते. आणि त्याच रूपात त्यांनी ब्रह्मांकडे पाहिले आणि म्हणाले, ब्रह्मा, माझ्यासाठी तू माझ्या बकऱ्यांपैकी एका इतकाच तुच्छ आहेस. हा सृष्टीकर्त्या ब्रह्मांशी बोलण्याचा प्रकार होता. त्या क्षणी ब्रह्माजी मूर्छित झाले आणि सर्व काही लयास गेले. आणि तेथे केवळ श्रीकृष्णच होते, हातात अन्नाचा छोटासा गोळा घेऊन, आपल्या मित्रांना आणि वासरांना शोधत. ब्रह्माजी पुन्हा मूर्छित झाले. आणि जेव्हा त्यांनी वर पाहिले तेव्हा त्यांनी ओळखले, हाच लहानसा गोकुळचा गोपालक बालक परम सत्य आहे, सर्व अवतारांचा स्रोत आहे, संपूर्ण भौतिक सृष्टीचा सर्जक आहे, आणि आध्यात्मिक जगतात अनंत काळ परमभोगी आहे. ब्रह्मांनी पूर्ण आत्मसमर्पण केले. त्यांनी सर्वप्रथम हे ओळखले, आपली तुच्छता. आपल्या प्रार्थनेत त्यांनी म्हटले, आणि हे आपणा सर्वांसाठी एक महान धडा आहे. रात्री, अंधारात, जुगनूला असे वाटते की तो संपूर्ण संसार प्रकाशित करत आहे, कारण तो जेवढे पाहतो तेवढेच त्याच्या मर्यादित दृष्टीत येते. जुगनू प्रकाशात उडतो आणि विचार करतो, मी संसार उजळतो आहे. पण सूर्याच्या सान्निध्यात जुगनूला कळते, मी किती तुच्छ आहे. श्रीकृष्णांच्या सान्निध्यात ब्रह्माजी स्वतःला पूर्णपणे तुच्छ मानतात. यामुळे ते निराश झाले का? नाही. उलट, ते अत्यंत आनंदित झाले, कारण त्या अवस्थेत त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. त्यांनी आपले शरीर, मन, वाणी आणि आत्मा श्रीकृष्णांना अर्पण केले, सेवेसाठी. आणि त्या आत्मसमर्पणातच त्यांना वृंदावनाचे दर्शन झाले. काही क्षणांपूर्वी जे दृश्य ते पाहत होते ते साधे वृक्ष होते. आता ते प्रत्येक वृक्षाला कल्पवृक्ष म्हणून पाहत होते. ते भूमीची धूळ पाहत होते. आता ते प्रत्येक कणाला चिंतामणी म्हणून पाहत होते, सर्व स्वर्गीय रत्नांपेक्षाही अधिक मूल्यवान. ते गायी आणि वासरे पाहत होते. आता ते त्यांना कामधेनू, इच्छा पूर्ण करणाऱ्या गायी, म्हणून पाहत होते. ते लहान लहान बालकांना खेळताना पाहत होते. आता ते त्यांना संपूर्ण सृष्टीतील सर्वोच्च उन्नात, परममुक्त, परमप्रेममय भक्त म्हणून पाहत होते. पूर्वी आणि नंतर काय फरक होता? त्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्यांनी शरणागती स्वीकारली होती. ते खऱ्या अर्थाने विनम्र झाले होते. आणि श्रीकृष्णांनी ब्रह्मांच्या प्रार्थनांमध्ये त्यांना गोलोक, गोकुळाचे दर्शन दिले. भगवानांना फक्त तोच पाहू शकतो, ज्याच्या नेत्रांवर प्रेमाचे अंजन लावलेले आहे. हे केवळ उपलब्धी, ज्ञान, संग्रह, जन्म किंवा आरोग्यामुळे होत नाही. ही सर्व साधने उपयुक्त असू शकतात, पण फक्त प्रेमामुळेच आपण श्रीकृष्णांना ओळखू शकतो, कारण आपण केवळ आपल्या प्रेमानेच खरे समजतो.
श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करतात. म्हणून या दीपावलीच्या दिवशी यशोदामाई सकाळी लवकर उठल्या आणि आपल्या सर्व सहायिकांना इतर कामांवर पाठवले, कारण त्या श्रीकृष्णांना संतुष्ट करू इच्छित होत्या, आपला संपूर्ण मातृभाव कृष्णांच्या आनंदासाठी मक्खन बनवण्यात अर्पण करून. या दीपावलीपूर्वीच त्यांना अनेक गोपिणींकडून, विशेषतः ज्येष्ठ गोपिणींकडून, तक्रारी मिळत होत्या की श्रीकृष्ण त्यांचे दही, मक्खन आणि तूप चोरीला येतात. कवी कर्णपूर काही कथा सांगतात. जेव्हा श्रीकृष्ण बाल्यावस्थेत गोकुळ, महावनात होते, तेव्हा ते आणि बलराम रांगायला शिकत होते. नंतर नंद महाराज आणि यशोदा हळूहळू त्यांना चालायला शिकवू लागले. आणि जसेच ते चालायला लागले, तसतसे त्यांनी मक्खन चोरीच्या लीलाही आरंभ केल्या. एकदा श्रीकृष्ण यशोदेच्या घरात होते. यशोदा आजूबाजूला नसताना त्यांनी मक्खनाचा एक घा फोडला आणि खाऊ लागले. तेवढ्यात त्यांना एक रत्नांनी जडलेला स्तंभ दिसला, ज्यामध्ये त्यांचे प्रतिबिंब चमकत होते. त्यांना वाटले की कोणीतरी त्यांना पाहत आहे. ते घाबरले. भगवान कसे घाबरतात? कारण त्यांना घाबरायचे असते. रसासाठी, प्रेममय संबंधांच्या आनंदासाठी श्रीकृष्ण सर्व काही करतात. त्यांनी स्तंभावर दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाकडे कपट आवाजात म्हटले, कृपा करून, माझ्या मित्रा, माझ्या आईला सांगू नकोस की मी मक्खन चोरत आहे. कारण जर तू माझ्या आईला सांगितलेस, तर मी फार मोठ्या अडचणीत पडेन. म्हणून कृपा करून, माझ्या मित्रा, जर तू माझ्या आईला सांगणार नसशील, तर मी हे मक्खन तुझ्यासोबत वाटून घेईन. त्यांना वाटले की आपण पकडले गेलो आहोत. यशोदामाई हे सर्व पाहत होत्या. आणि अचानक त्या प्रकट झाल्या, आणि श्रीकृष्ण ओरडले, मी नाही केलं. मी मक्खन चोरलं नाही. मी नाही केलं. आई, खरंच मी नाही केलं. आणि त्यांनी प्रतिबिंबाकडे बोट दाखवत म्हटले, त्याने केलं. मी त्याला आधीच इशारा दिला होता की असं करू नकोस. मी त्याला बजावलं होतं, असं करू नकोस. हे माझ्या आईचं मक्खन आहे. तुला हे घ्यायचं नाही. जर घेतलंस, तर तू मोठ्या अडचणीत पडशील. पण आई, त्याने माझं ऐकलं नाही. त्यानेच खाल्लं. त्याने फक्त खाल्लंच नाही, तर घडाही फोडला. पण खरंच आई, मी नाही खाल्लं. त्यानेच मक्खन चोरलं. जेव्हा यशोदामाईंनी हे पाहिले, तेव्हा त्या हसल्या. एक दिवस यशोदामाई घरात आल्या आणि त्यांनी पाहिले की श्रीकृष्णांचा हात मक्खनाच्या घड्यात आहे, आणि तो ताज्या मक्खनाने पूर्णपणे माखलेला आहे. त्यांनी त्यांना मक्खनासह पाहिले. पण श्रीकृष्ण म्हणाले, आई, आज सकाळी तुम्ही मला माणिकांचे कडे घातले होते. त्या माणिकांच्या तेजामुळे इतकी उष्णता झाली की माझे हात फारच दुखू लागले. म्हणून मी माझे हात या मक्खनात घातले, जेणेकरून त्यांना थंडावा मिळेल आणि वेदना कमी होतील. यशोदामाईंनी पाहिले की श्रीकृष्णांनी आपले हात मक्खनाच्या घड्यातून बाहेर काढले, आणि नक्कीच त्यांचे हात पूर्णपणे निरोगी आणि तेजस्वी होते. पण अतिशय कोमल, मातृभावाने भरलेल्या स्वरात त्या म्हणाल्या, अरे, मला दिसत आहे की तुझे हात भाजले आहेत, आणि मी वचन देते की मी तुला पुन्हा कधीही हे कडे घालणार नाही. आणि अशा अनेक कथा आहेत जिथे गोपिणी यशोदामाईंकडे येऊन, श्रीकृष्ण त्यांच्या घरी किती उपद्रव करतात याच्या तक्रारी करत असत. एक विशेष गोपी, जिचं नाव प्रभावती होतं, अतिशय उच्च कोटीची व्यक्तिमत्व होती, कारण त्या उपनंदांच्या पत्नी होत्या. उपनंद हे नंद महाराजांचे मोठे भाऊ होते. त्यांनी मैयाला सांगितले, तुझा गोपाल किती धुमाकूळ घालतो. आम्ही आमचं मक्खन उंच बांबूंच्या कड्यांवर लटकवतो, जेणेकरून श्रीकृष्ण ते चोरू शकणार नाही. पण तो आपल्या मित्रांसह येतो, ते एकमेकांच्या खांद्यावर चढतात, घडे फोडतात आणि मक्खन पितात. मग तो माकडांना बोलावतो आणि आमचं घर माकडांनी भरून टाकतो. आणि ते माकडांना मक्खन भरवतात. आणि तुझा हा गोपाल बघ, तो किती निष्पाप दिसतो, किती लाजाळू आणि भिताड वाटतो. पण मला माहीत आहे की या क्षणीही तो फक्त हेच विचार करत असतो की पुढच्या वेळी मक्खन चोरायला कधी यायचं. आणि यशोदामाईंनी गोकुळच्या गोपालांकडे पाहिले, तो इतका निष्कलंक आणि निरागस दिसत होता. प्रभावती घरी निघून गेल्या. पुढील दिवशी, श्रीकृष्णांच्या मित्रांनी पाहिले की मक्खन दोरांनी बांबूवर लटकवण्यात आले आहे. ते एकमेकांच्या खांद्यावर चढले, एक काठी घेतली आणि घा फोडला. दही आणि मक्खन जमिनीवर सांडू लागले, आणि ते माकडांना हाका मारू लागले. प्रभावतींनी जेव्हा घा फुटल्याचा आवाज ऐकला, तेव्हा त्या धावत खोलीत आल्या, आणि सर्व गोपालक पळून गेले. पण त्यांनी श्रीकृष्णांना पकडले आणि म्हणाल्या, आता तुझं संपूर्ण अंग माझ्या दह्याने माखलेलं आहे, आणि आता मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जाते. ती तुला चांगला धडा शिकवेल. त्या लहान गोपालाला हाताने ओढत नेत होत्या, आणि गोपाल अतिशय गंभीर झाले. ते म्हणाले, माझ्या आईला सांगू नकोस. मी तुला सावध करतो, माझ्या आईला सांगू नकोस.
त्या त्यांना गोकुळमध्ये नंद भवनाकडे घेऊन जात होत्या. वाटेत नंद महाराज तेथे उभे होते आणि पकडले गेल्यामुळे श्रीकृष्ण इतके लाजले की त्यांनी आपला चेहरा ओढणीने झाकून घेतला, जेणेकरून नंद महाराज त्यांना पाहू शकणार नाहीत. मग त्या यशोदामाईंच्या समोर आल्या आणि प्रभावती म्हणाल्या, आता मी श्रीकृष्णांना मक्खन चोरताना पकडलं आहे. तुम्ही पाहू शकता, त्याचं संपूर्ण अंग मक्खनाने माखलेलं आहे. हा बघा. आणि यशोदामाई म्हणाल्या, हो, आज मी याला चांगला धडा शिकवेन. पण त्याचा चेहरा कपड्याने झाकलेला होता. यशोदामाई म्हणाल्या, तो कपाळा काढा. प्रभावतींनी कपाळा काढला, पण त्यांना जे पाहण्याची अपेक्षा होती ते त्यांनी पाहिलेच नाही. यशोदामाई पूर्णपणे स्मितहास्य करत होत्या आणि आश्चर्यचकित दिसत होत्या. त्यांनी काहीही बोलले नाही, पण त्या खऱ्या अर्थाने गोंधळून गेल्या होत्या. प्रभावतींनी गोपालाकडे पाहिले आणि तो अजूनही त्यांच्या हातात असतानाच त्यांनी पाहिले की तो त्यांचाच स्वतःचा मुलगा आहे. अत्यंत लज्जित होऊन त्यांनी सन्मानापोटी काहीही बोलले नाही. प्रभावती पूर्णपणे गोंधळून गेल्या, मी माझ्याच पुत्राला इथे घेऊन आले आहे. आणि तरीही त्याचा हात धरून ठेवत त्यांनी म्हटले, चल, घरी जाऊया. आणि जेव्हा त्या घरी जात होत्या, तेव्हा त्यांना एक हलकासा आवाज ऐकू आला. त्यांनी खाली पाहिले आणि त्यांच्या हातात गोपाल होता. आणि गोपालाने गंभीरपणे आपल्या भुवया खाली झुकवल्या आणि म्हणाला, हे गोपी, मी तुला आधीच इशारा दिला होता, जर तू पुन्हा असं केलंस तर मी तुझ्या पतीचं रूप धारण करीन. म्हणून अशा या काही कथांमधून आपण आजच्या दिवसाकडे, दीपावलीकडे येऊन पोहोचतो. यशोदामाई विचार करत होत्या, कृष्ण इतकं सगळं मक्खन इतरांच्या घरातून चोरतो. मी इतक्या प्रेमाने आणि इतक्या भक्तिभावाने मक्खन बनवीन की तो पूर्णपणे संतुष्ट होईल आणि त्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. त्या प्रत्येक तपशिलाबद्दल अत्यंत सावध होत्या. खरी भक्ती म्हणजे श्रीकृष्णांना प्रसन्न करणे आणि ज्या सर्व शक्य तपशिलांमुळे श्रीकृष्ण प्रसन्न होतील त्यांच्याकडे लक्ष देणे. हेच एका भक्ताचे जीवन आहे. नंद महाराजांकडे 9 लाख गायी होत्या. यशोदामाईंनी त्या 108 गायी निवडल्या ज्या सर्वात अमृतमय दूध देत असत. त्यांपैकी त्यांनी 8 गायी निवडल्या. आणि त्यांपैकी त्यांनी एकच गाय निवडली. आणि तीच गाय श्रीकृष्णांसाठी मक्खन देत असे. आणि त्या गायीसाठी त्यांनी विशेष गवत उगवलं, अतिशय विशेष गवत. त्यांनी पाणी वापरले नाही. त्या सर्वोत्तम गायींच्या दुधानेच त्यांनी त्या गवताला सिंचन केले. आणि त्या गवताचे नाव पद्मगंधा होते. ते इतके सुगंधी आणि इतके मधुर होते. आणि तेच एकमेव गवत त्या गायीला देत असत. आणि ते आपल्या स्वतःच्या हातांनी गायीला खाऊ घालत असत. आणि त्यांनी स्वतःच त्या गायीचे दूध काढले आपल्या मातृभावाने. आणि त्यांनी स्वतःच ते दूध दह्यात रूपांतरित केले. आणि मग त्या दीपावलीच्या सकाळी किंवा या दीपावलीच्या सकाळी त्या ते दही मथत होत्या. ते पहाटेचे वेळ होता, म्हणून श्रीकृष्ण अजून झोपलेले होते. आणि त्या दही मथत असताना श्रीकृष्णांचे स्मरण करीत होत्या आणि त्यांच्या नाम महिमेचे कीर्तन करण्यात पूर्णपणे लीन झाल्या होत्या. वृंदावनात दररोज भक्त त्या दिवशी श्रीकृष्णांनी काय केले यावर सुंदर कविता आणि गीते रचत असत. आणि त्या श्रीकृष्णांविषयी गात असताना व मातृभावाने त्यांचे स्मरण करत असताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते आणि त्या इतक्या मधुरतेने व सौंदर्याने गात होत्या. आणि दही मथण्याचा नाद त्यांच्या मधुर गीतांचा ताल बनत होता. आणि त्या मातृभावात त्यांच्या शरीरातून दूध वाहायला लागले. श्रीकृष्ण झोपलेले होते, पण जसेच त्यांच्या शरीरातून ते मातृदूध वाहू लागले, तसतसे श्रीकृष्ण जागे झाले. आणि ते भुकेले होते, किंवा म्हणावे तर तहानले होते, त्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी. म्हणून ते खाटेवरून उडी मारून धावत आले. त्यांनी मथणी पकडली आणि आपल्या आई व मथणीच्या मध्ये उभे राहून म्हणाले, मला तहान लागली आहे, मला दूध पाज. यशोदांचे हृदय वितळले. त्यांनी श्रीकृष्णांना आपल्या कुशीत घेतले आणि दूध पाजू लागल्या. पण पुढील खोलीत ते पद्मगंधा दूध, ज्यापासून त्यानंतर गोपालासाठी पदार्थ तयार करणार होत्या, उकळू लागले आणि बाहेर सांडू लागले. ते अग्नीवर होते आणि ते चुल्ह्यावरून उतरवण्यासाठी त्या धावल्या. पण श्रीकृष्णांना संसाराला हे दाखवायचे होते की भक्तीमध्ये कधीही श्रीकृष्णांपेक्षा आधी कोणत्याही गोष्टीला प्राधान्य देऊ नये. म्हणून जेव्हा यशोदा दूर गेल्या तेव्हा त्यांनी एक दगड उचलला, त्या दही मथत असलेल्या घड्याला फोडले आणि दही खाऊ लागले. आणि मग ते पळले. यशोदा परतल्या. श्रीकृष्ण तिथे नव्हते. घा फुटलेला होता. दही, मक्खन चारही बाजूंनी विखुरलेले होते. जमिनीवर त्यांनी त्या मक्खनाने बनलेल्या लहान लहान पावलखुणा पाहिल्या. आणि त्यांनी त्या माग काढली. बाहेरच्या अंगणात श्रीकृष्ण एका लाकडी उखळावर चढले होते, ज्यामुळे दोराने लटकवलेल्या मक्खनापर्यंत पोहोचता येईल.
त्यांनी त्या घड्याला फोडले आणि ते खाऊ लागले. त्यांचे मित्र तिथे होते आणि वृंदावनातील माकडांनाही बोलावले गेले होते. गोपाल स्वतःच्या हातांनी त्या माकडांना दही वाटत होते. आचार्य सांगतात की जेव्हा श्रीकृष्णांनी भगवान रामचंद्रांच्या रूपात अवतार घेतला होता, सीतेच्या उद्धारासाठी झालेल्या त्या महान युद्धात लक्ष्मण, राम आणि वानर, माकडांची सेना होती. हनुमान, सुग्रीव, नील, जांबवान आणि इतर अनेक. त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि ते महान युद्ध लढले. आणि जेव्हा सीतेचा उद्धार झाला तेव्हा राम वनवासात होते. तेव्हा त्यांनी वानरांना सांगितले, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही. परंतु श्रीकृष्णांनी त्याच वानरांना वृंदावनात पुन्हा माकडांच्या रूपात येण्याचे आमंत्रण दिले, जेणेकरून ते त्यांच्याशी पूर्ण प्रेमाने प्रतिदान करू शकतील, आपल्या स्वतःच्या हातांनी, आपल्या आईच्या घड्यातील दही त्यांना देऊन. पण जेव्हा यशोदा मैया हातात एक छोटी काठी घेऊन खोलीत आल्या, तेव्हा गोपबालकांनी ते पाहिले आणि पळ काढला. माकडांनी हे पाहिले, किंचाळत झाडांवर उड्या मारल्या, खिडक्यांतून बाहेर पडले आणि सगळीकडे पळाले. आणि जेव्हा श्रीकृष्णांनी हे पाहिले, तेव्हा त्यांनी आजूबाजूला पाहिले आणि आपल्या आईला पाहिले. ते उखळावरून उडी मारून पळू लागले. श्रीकृष्ण धावत होते आणि यशोदा त्यांच्या मागे धावत होती. भगवानांना कोण पकडू शकतो? ते सर्वात वेगवानांपेक्षाही वेगवान आहेत. पण यशोदा आपल्या पूर्ण शक्तीने धावत होत्या, कारण आपल्या मातृभावातून त्या त्यांचे रक्षण करू इच्छित होत्या. श्रीकृष्ण धावत होते आणि त्या त्यांच्या मागे धावत होत्या. त्यांच्या केसांमध्ये फुले गुंफलेली होती. त्या फुलांपैकी काही, जेव्हा त्या दही मथत असताना श्रीकृष्णांची महिमा कीर्तनात ऐकत होती, तेव्हा त्यांच्या केसांतून उडी मारून श्रीकृष्णांच्या चरणांची धूळ घेण्यासाठी खाली पडली होती. परंतु आता, जेव्हा त्यांनी पाहिले की त्या श्रीकृष्णांना शिक्षा देणार आहेत, तेव्हा त्या फुलांना त्या प्रसंगाचा भाग व्हायचे नव्हते, म्हणून ती त्यांच्या केसांतून खाली पडली. आपल्या भक्ताच्या प्रेमाच्या अधीन होऊन, आपण असे म्हणू शकतो की श्रीकृष्णांनी स्वतःला यशोदामाईंकडून पकडले जाण्याची अनुमती दिली. पण अधिक गहन पातळीवर पाहिले, तर वृंदावनाचा रस इतका अद्भुत आहे की श्रीकृष्ण यशोदामाईंच्या प्रेमापासून स्वतःला वाचवू शकले नाहीत. आणि ते रडू लागले. त्यांच्या छोट्या छोट्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले, जे काजळासोबत मिसळून त्यांच्या मुखावर सुंदर रेषा रेखाटू लागले. आई, मी केलं आहे. मी स्वीकार करतो. कृपया ती काठी खाली ठेवा. आणि यशोदामाईंनी पाहिले की ते काठीला घाबरत आहेत, तेव्हा त्यांनी ती फेकून दिली. यशोदामाईंनी गोपालाला म्हटले, तू माकडांसोबत राहतोस, म्हणून तू माकडांसारखा खोडकर झालास. गोपाल म्हणाला, आई, माझी काय चूक आहे? त्यांना माझ्यासोबत खेळायला आवडतं. कुंती देवी या सुंदर लीलांचे स्मरण करतात, तो जो भयाच्या अधिष्ठातालाही भयभीत करतो, जो सर्वश्रेष्ठ सृष्टीकर्ते आणि अवतारांचा स्रोत आहे, तो ना हिरण्यकशिपूपासून घाबरला, ना हिरण्याक्षापासून. तो रावणापासून घाबरला नाही. तो कुंभकर्णापासूनही घाबरला नाही. आणि यशोदामाई तर एक साधी आई आहेत, तरीही श्रीकृष्ण थरथरत होते. त्यांचे अंग कांपत होते, त्यांचे ओठ थरथरत होते, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते, आणि ते आपल्या आईच्या कृपेकरिता प्रार्थना करत होते. देवी, तो जो भयाच्या अधिष्ठातालाही भयभीत करतो, तोच एका गोपीपासून घाबरत आहे, हे किती अद्भुत आहे. वृंदावनमधील प्रेममय संबंधांची महान शक्ती किती अलौकिक आहे, जी श्रीकृष्णांनाही बांधून ठेवते. कारण यशोदामाईंकडे अजूनही अनेक कामे होती. त्यांनी एक दोरी घेतली, एक अतिशय कोमल दोरी, जी वासरांना बांधण्यासाठी वापरली जाते, आणि त्या गोपालाची कंबर त्या ओखलीला बांधू लागल्या, जी त्यांच्या लीलेची सहभागी होती. पण ती दोरी नेमकी 2 बोटे कमी पडली. त्यांनी आणखी दोरी जोडली, तरीही 2 बोटे कमी. पुन्हा दोरी, आणि पुन्हा दोरी. अशा रीतीने त्या सतत दोऱ्या जोडत राहिल्या. समाचार पसरला, आणि इतर गोपिणीदेखील आपल्या घरातून मोठ्या प्रमाणात दोऱ्या घेऊन आल्या, सगळ्या वेगवेगळ्या रंगांच्या दोऱ्या. गोपिणी यशोदामाईंना दोऱ्या देत होत्या, आणि यशोदामाई त्या जोडत होत्या. कितीही मीटर दोरी जोडली तरी, ती नेमकी 2 बोटे कमीच पडत होती. गोपालाची कंबर वाढत नव्हती, दोऱ्याच वाढत होत्या. गोपिणी हे पाहून अत्यंत आश्चर्यचकित होत होत्या. यशोदामाई अत्यंत परिश्रम घेत होत्या. त्या आपल्या बालकाचे रक्षण करू इच्छित होत्या. तो जणू दोऱ्यांचा उत्सवच झाला होता. आणि गोपिणी यशोदामाईंना हाक मारून म्हणत होत्या, आज श्रीकृष्णाचे भाग्य नाही की तो दोऱ्यांनी बांधला जाईल. पण यशोदामाई म्हणाल्या, मला हे शोधून काढायचं आहे की माझ्या पुत्राची कंबर बांधण्यासाठी किती दोरी लागते. त्यांची साडी सैल झाली होती. त्या घामाघूम झाल्या होत्या. आणि अखेरीस, आपल्या मातृभावाच्या सामर्थ्याने त्यांनी श्रीकृष्णांना कंबरेपासून बांधून टाकले.
आणि म्हणूनच त्यांचे नाव पडले दामोदर. आणि या महिन्यातील प्रत्येक संध्याकाळी आपण सत्यव्रत मुनींनी रचलेल्या त्या सुंदर प्रार्थना गातो, ज्यामध्ये ते त्या दोरीला नमस्कार करत आहेत. कारण ती दोरी काय आहे? ती आहे त्यांच्या आईचे प्रेम. ती आहे त्यांच्या भक्ताचे प्रेम, जे परम आनंदाची व्याख्या करते, बांधले जाणे, आपल्या भक्तांच्या प्रेमाने बांधले जाणे. म्हणूनच आपण या महिन्याला दामोदर मास म्हणतो. वैष्णव पंचांगानुसार तो एक महिना असतो, पण आपण तो या भावाने साजरा करतो. हा तो महिना आहे, ज्यामध्ये आपण भक्तीच्या शक्तीचा, परमशक्तीचा उत्सव साजरा करतो. ती शक्ती, जिच्याद्वारे श्रीकृष्ण परम आनंद अनुभवतात, बांधले जाण्यात आणि जिंकले जाण्यात. आणि त्या दिवशी, जेव्हा यशोदामाई आपल्या कामांमध्ये गुंतलेल्या होत्या, तेव्हा श्रीकृष्णांनी नंद महाराजांच्या अंगणात उभे असलेले 2 अर्जुन वृक्ष पाहिले. शुकदेव गोस्वामी या कथेची पार्श्वभूमी सांगतात. अतिशय प्राचीन काळी, नारद मुनी यात्रेवर होते, आणि ते एका स्वर्गलोकात आले, जिथे कुबेरांचे 2 पुत्र, नलकुबेर आणि मणिग्रीव, राहत होते, जे स्वर्गीय देवता होते. त्यांचा आपल्या शारीरिक सौंदर्यावर फार गर्व होता, आपल्या बुद्धीवर फार गर्व होता, आपल्या धनावर फार गर्व होता, आणि आपल्या उच्च पदावरही फार गर्व होता. ते एका सरोवरात स्वर्गीय अप्सरांसोबत क्रीडा करत होते. जेव्हा नारद मुनी तेथे आले, तेव्हा स्वर्गीय अप्सरांनी त्यांना पाहिले आणि लज्जत झाल्या. त्या सर्व उभ्या राहिल्या, कारण त्या सर्व निर्वस्त्र होत्या, म्हणून त्यांनी तत्क्षणी स्वतःला झाकून घेतले. परंतु नलकुबेर आणि मणिग्रीव इतके निर्लज्ज होते की त्यांनी भगवानांच्या भक्तांप्रती कोणताही आदर दाखवला नाही. आणि नारद मुनींनी आपल्या करुणेतून, त्यांच्यावर दया करून, त्यांना शाप दिला की ते वृक्ष बनतील. तुम्हाला नग्न उभे राहायला आवडते? ठीक आहे, तर मग तुम्ही वृक्ष बना. परंतु त्यांच्या कृपेने, ज्या ठिकाणी ते वृक्ष बनले, तेथे ते दीर्घकाळ उभे राहिले आणि देवतांची पूर्ण चेतना त्यांच्यात टिकून राहिली. ती अवस्था अत्यंत व्यथित करणारी होती. ते हलू शकत नव्हते, कुठे जाऊ शकत नव्हते, आणि कोणीही त्यांची दखल घेत नव्हते. मात्र त्या अवस्थेमध्ये ते अत्यंत शुद्ध झाले. आणि जेव्हा ते शुद्ध होत होते, काही पिढ्यांनंतर, नंद महाराजांनी तेथे आपले घर बांधले, आणि ते स्थान त्यांच्या अंगणाचा भाग बनले. आणि दररोज ते गोपाल आणि बलरामांच्या लीलांचे दर्शन घेत होते. ते पूर्णतः शुद्ध झाले. आणि जेव्हा लहान गोपालांनी त्या जुळ्या अर्जुन वृक्षांना पाहिले, तेव्हा त्यांनी आपल्या भक्त नारद मुनींचे स्मरण केले, ज्यांनी अनेक पिढ्यांपूर्वी त्यांच्यावर कृपा केली होती. आणि गोपाल आपल्या प्रिय भक्ताची कृपा कधीही व्यर्थ जाऊ देत नाहीत. जेव्हा आपल्याला अशा लोकांची कृपा मिळते, जे श्रीकृष्णांवर प्रेम करतात, अगदी पुढील जन्मांमध्येही, तेव्हा श्रीकृष्ण ती कृपा कधी विसरत नाहीत, आणि योग्य वेळी ती फलित होईल याची खात्री करतात. म्हणून श्रीकृष्ण ओखलीला ओढत रांगत त्या अर्जुन वृक्षांच्या मधून गेले. पण ओखली त्यांच्या मध्ये अडकली, आणि श्रीकृष्णांनी जोर लावला, आणि हे विशाल, प्राचीन वृक्ष, जे शतकानुशतके उभे होते, ते एका प्रचंड, आकाशभेदी, गर्जनयुक्त ध्वनीसह कोसळले. संगीत पूर्ण पृथ्वी हादरली, आणि व्रजभूमीतील प्रत्येकजण विचार करू लागला, हे काय झाले? ते घाबरून धावत त्या ठिकाणी पोहोचले. नंद महाराज आणि काही गोपालक तेथे आले, आणि त्यांनी पाहिले की लहान गोपाल त्या 2 महाकाय, पडलेल्या वृक्षांमध्ये उभा आहे. नंद महाराज येण्यापूर्वीच, श्रीकृष्णांचे लहान मित्र तेथे पोहोचले होते. ते सर्वजण गोळा झाले, सर्व काही पाहिले, आणि गाठ सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. पण ती गाठ यशोदामाईंच्या भावनेने बांधलेली असल्यामुळे, ती सोडवण्याची शक्ती त्यांच्याकडे नव्हती. परंतु नंद महाराजांनी आपल्या पितृभावाने ती गाठ सोडवली. आणि मग लहान लहान बालकांनी सांगायला सुरुवात केली की त्यांनी काय पाहिले. गोपाल वृक्षांमधून रांगत गेले. त्यांनी ते वृक्ष पाडले. आणि मग त्या वृक्षांमधून 2 तेजस्वी व्यक्तिमत्वे बाहेर आली, आणि त्यांनी श्रीकृष्णांशी संवाद साधला. मग त्यांनी श्रीकृष्णांना प्रणाम केला, त्यांच्या परिक्रमेचे दर्शन घडवले, आणि नंतर आकाशात उडून गेले. व्रजवासी विचार करत होते, हे काय आहे? अशी गोष्ट आम्ही कशी विश्वासार्ह मानावी? नंद महाराजांनी श्रीकृष्णांना आपल्या कुशीत घेतले. व्रजवासियांच्या दृष्टीने हा प्रसंग किती भयानक होता. ते दोन्ही झाडांच्या मधोमध होते, आणि जिथे श्रीकृष्ण गुडघ्यावर बसले होते आणि जिथे झाडे कोसळली होती, त्या दोन्ही ठिकाणांमध्ये अवघ्या 1 इंचाइतकाच फरक होता. जेव्हा यशोदामाईंनी झाडे कोसळण्याचा गगनभेदी गर्जनानाद ऐकला, तेव्हा त्या अत्यंत भयभीत झाल्या. आणि जेव्हा त्यांना कळले की काय घडले आहे, तेव्हा त्या घाबरत धावत सुटल्या. त्यांनी हे सर्व आपल्या चुकीमुळे झाले असे मानले, कारण त्यांनीच श्रीकृष्णांना बांधले होते. त्यांना जबाबदारीची जाणीव झाली. त्यांना लज्जा वाटली.
त्या धावत धावत गोपालाजवळ पोहोचल्या. नंद महाराज म्हणाले, गोपाल, तुझी आई आली आहे. तुझ्या आईकडे जा. श्रीकृष्ण म्हणाले, मला तुमच्याबरोबरच राहायचे आहे बाबा. आणि त्यांनी इतक्या मोठ्याने सांगितले की यशोदामाईंना ऐकू जावे, मला माझ्या आईबरोबर राहायचे नाही. हे त्यांच्या कोमल हृदयावर वज्राघातासारखे होते. त्या ते सहन करू शकल्या नाहीत. त्या रडू लागल्या. त्या आपल्या घरी परत गेल्या आणि फक्त रडतच राहिल्या, तर श्रीकृष्ण नंद महाराजांच्या कुशीत खेळत राहिले. काही वेळाने बलरामजींची माता रोहिणी देवी गंभीरपणे धावत आल्या आणि म्हणाल्या, गोपाल, तुझी आई, ती प्रचंड अपराधबोधात आहे, फार लज्जत आहे. ती चिंतेने थरथरत आहे. तिने तुझ्याशी जे केले त्याबद्दल ती अखंड रडत आहे. ती खंगत चालली आहे. ती मरणाच्या उंबरठ्यावर आहे. जोपर्यंत तू तिच्याकडे जात नाहीस, तोपर्यंत तिचा प्राण धरून राहणार नाही. गोपाल, कृपया आपल्या आईला वाचव. हे ऐकताच श्रीकृष्ण नंद महाराजांच्या कुशीतून उडी मारून बाहेर पडले आणि आपल्या घराकडे धावत गेले, हाक मारत, मैया. जेव्हा यशोदामाईंनी श्रीकृष्णांना आपले नाव पुकारताना ऐकले, तेव्हा त्या आनंदाने उडी मारत श्रीकृष्णांकडे धावल्या, हाका मारत, गोपाल, गोपाल. आणि जेव्हा यशोदामाई श्रीकृष्णांकडे धावत होत्या आणि श्रीकृष्ण त्यांच्याकडे धावत होते, तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्या कुशीत उडी मारून गेले. आणि मग यशोदामाईंनी आपल्या कुशीत श्रीकृष्णांना मातृभावाच्या दुधाने तृप्त केले, जिथून ही कथा प्रारंभ झाली होती. म्हणून या भौतिक जगात आपण सर्वजण 3 गुणांच्या दोऱ्यांनी बांधलेलो आहोत, सत्व, रज आणि तम. परंतु श्रीमद्भागवतात श्रीकृष्ण नंद, यशोदा आणि आपल्या भक्तांना आपल्या प्रेमाच्या दोऱ्यांनी बांधतात. आणि जेव्हा एखादा भक्त श्रीकृष्णांच्या प्रेमाच्या दोऱ्यांनी बांधले जाण्यास संमती देतो, तेव्हा श्रीकृष्ण आपल्या भक्ताच्या प्रेमाच्या दोऱ्यांत बांधले जाऊन परम आनंदाचा अनुभव घेतात. आणि आता आपण आजची कक्षा आरंभ करणार आहोत. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनात आले, तेव्हा त्यांनी आपली गोवर्धन परिक्रमा मानसी गंगेपासून सुरू केली. म्हणून तुमच्या परवानगीने मी या वर्णनाची सुरुवात मानसी गंगेपासून करू इच्छिते. श्री चैतन्य महाप्रभूंनी तेथे स्नान केले आणि नंतर मानसी गंगेची पूजा केली. त्यानंतर ते हरिदेव मंदिरात गेले आणि भगवानांच्या विग्रहासमोर नृत्य केले. तेथून त्यांनी गोवर्धन परिक्रमेची सुरुवात केली. मानसी गंगेचा एक सुंदर इतिहास आहे. ही देवी ब्रह्मांडातील सर्व पवित्र नद्यांपैकी सर्वात पवित्र मानली जाते. ती आपली बहीण यमुना हिला पाहत होती, जी श्रीकृष्ण आणि बलराम, श्रीमती राधाराणी व गोपिणी, तसेच वृंदावनातील सर्व निवासी यांच्या प्रेममय सेवेतील होती. ती पाहत होती की श्रीकृष्ण गायींसोबत यमुनामध्ये येतात, खेळतात, श्री राधा, गोपिणी आणि नंद महाराजांसह. यमुना ही व्रजभूमीचे हृदय आहे. गंगेला लालसा वाटली, तिने प्रार्थना केली, तिने आकांक्षा व्यक्त केली की तिलाही श्रीकृष्णांची सेवा करता यावी. आणि यमुनेने, गंगेबद्दल आपल्या स्नेहामुळे, गंगेला श्रीकृष्णांपर्यंत घेऊन आले. यमुना म्हणाली, गंगेला या सुंदर लीलांमध्ये सहभागी व्हायचे आहे, आणि गंगेने आपले हृदय उघड केले. श्रीकृष्णांनी उत्तर दिले, गोलोकच्या आध्यात्मिक जगतात, तू सदैव मानसी गंगेच्या स्वरूपात विद्यमान आहेस, आणि तू माझ्या अत्यंत अंतरंग, प्रेममय लीलांमध्ये सदैव सहाय्य करतेस. परंतु आता, तुझी प्रार्थना पूर्ण करण्यासाठी, मी तुला लवकरच पृथ्वीवर, वृंदावनात, आणीन, जिथे तू सर्वात पवित्र स्थळी, म्हणजे गोवर्धन पर्वतावर वास करशील. आणि तू माझ्या मधुरतम लीलांमध्ये सहभागी होशील. काही काळानंतर, वृंदावनात, श्रीकृष्ण गोपबालकांबरोबर खेळत होते. त्यावेळेस ते अजूनही वासरांची देखभाल करत होते. कंसाने एक विशेष असा असुर पाठवला होता, जो इतका कपटी, क्रूर, छलयुक्त आणि फसवणारा होता की त्याने एका लहानशा वासरीचे रूप धारण केले होते, श्रीकृष्णांची हत्या करण्याच्या उद्देशाने. तो इतका निष्कलंक दिसत होता, इतका मधुर. तुम्हाला माहीतच आहे की वासरांच्या डोळ्यांत किती सौंदर्य असते, कमळासारखे, जे प्रेम आणि कोमलतेने चमकतात. ती वासरी, तो असुर, खरंतर त्या वासराचे रूप धारण करून आला होता, जे त्या दिवशी आलेलेच नव्हते. श्रीकृष्णांशिवाय कोणीही हे ओळखले नाही. श्रीकृष्णांनी गुप्तपणे बलरामांना सांगितले, तो वासर बघतोयस ना, तो आपल्याला फसवत आहे. तो एक शक्तिशाली असुर आहे, ज्याने वेश बदलला आहे. कारण वत्सासूर गुप्तपणे श्रीकृष्ण आणि त्यांच्या मित्रांचा वध करण्याची योजना आखत होता, म्हणून श्रीकृष्ण त्याच्या मागे गेले. वत्सासूरला याची कल्पनाही नव्हती की श्रीकृष्ण तिथेच आहेत. अचानक श्रीकृष्णांनी त्याला मागच्या पायांपासून पकडले आणि आपल्या डोक्यावर फिरवू लागले. त्यांनी त्याला इतक्या वेगाने फिरवले की वत्सासूर चक्कर येऊन निष्प्राण झाला. श्रीकृष्णांनी त्याला एका झाडाच्या शेंड्यावर फेकून दिले,
आणि त्याने आपले मूळ, विशाल, भयानक दैत्य स्वरूप धारण केले. देवतांनी उत्सव साजरा करण्यासाठी पुष्पवृष्टी केली, आणि गोपबालक टाळ्या वाजवत, उड्या मारत म्हणू लागले, खूप छान, खूप छान. परंतु काही दिवसांनंतर गोपबालकांनी श्रीकृष्णांना सांगितले, आम्ही आता तुझ्यासोबत खेळणार नाही. श्रीकृष्णांनी विचारले, का? ते रागावलेल्या स्वरात म्हणाले, तू एका वासरीला मारले आहेस. गोपाल म्हणाले, तो एक भयानक असुर होता. आम्हाला मारण्यासाठीच त्याने ते रूप धारण केले होते. मी आपणा सर्वांचे संरक्षण केले. ते म्हणाले, आम्हाला माहीत आहे की तू जे सांगतो आहेस ते खरं आहे, तरीही ती एक वासरी होती. म्हणून आम्ही तुला स्पर्श करणार नाही आणि तुझ्या आसपासही राहणार नाही. श्रीकृष्णांनी विचारले, मग मला काय करावे? ते म्हणाले, तुला गंगेत स्नान करून आपले पाप शुद्ध करावे लागेल. तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या मनातून मानसी माता गंगेला वृंदावनात येण्यासाठी आमंत्रित केले. माता गंगा या क्षणाची वाट पाहत होत्या, लालायत होत्या, प्रार्थना करत होत्या. त्या तत्क्षणी प्रकट झाल्या आणि त्या सुंदर सरोवराला भरून टाकले, जे मानसी गंगा म्हणून ओळखले जाऊ लागले. सर्व गोपबालक अत्यंत आनंदित झाले, आणि ते ठिकाण त्यांच्या खेळाचे आवडते स्थान बनले. श्रीकृष्णांनी स्नान केले, आणि सर्वजण संतुष्ट झाले. काही काळानंतर, नंद महाराज, यशोदामाई आणि ज्येष्ठ गोपिया ब्राह्मणांकडून कथा श्रवण करत होते, आणि ते माता गंगेची महिमा सांगत होते. त्यांनी एक कथा सांगितली, एकदा गरुड आपल्या पंजात एक साप धरून उडत होते, आणि ते गंगा नदीवरून जात होते. गंगेचा एक जलकण त्या सापाला लागला. तत्क्षणी तो साप 4 भुजांच्या, नित्य वैकुंठवासी स्वरूपात प्रकट झाला. गरुडांनी पाहिले की तो साप आता एक भक्त झाला आहे. तेव्हा त्यांनी त्या अद्भुत व्यक्तित्वाला आपल्या पाठीवर बसवले आणि वैकुंठाला नेले, जेथे तो शाश्वत, प्रेममय सेवा करू शकला. ही कथा ऐकून व्रजवासियांचा ब्राह्मणांवरील विश्वास अधिक दृढ झाला. ते म्हणाले, आपण सर्वांनी गंगेच्या तीर्थयात्रेला गेले पाहिजे. सर्वांनी संमती दर्शवली. श्रीकृष्णांनी पाहिले की नंद महाराज आणि इतर गोप पुरुष बैलगाड्यांवर विविध साहित्य लादत आहेत. त्यांनी विचारले, आपण कुठे जात आहात? त्यांनी उत्तर दिले, आम्ही गंगेच्या तीर्थयात्रेला जात आहोत. सर्व पवित्र तीर्थस्थाने सदैव वृंदावनातच विद्यमान आहेत. जसे सर्व अवतार, सर्व विस्तार आणि सर्व पूर्णांश श्रीकृष्णांमध्येच आहेत, आणि सर्व देवी, सर्व लक्ष्म्या आणि भगवानांच्या सर्व पत्नी सदैव श्रीमती राधाराणींमध्ये निवास करतात, त्याच्याप्रमाणे सर्व आध्यात्मिक धाम आणि सर्व पवित्र तीर्थस्थाने सदैव वृंदावनातच विद्यमान आहेत, कारण श्रीमती राधाराणी या वृंदावनेश्वरी आहेत, आणि वृंदावन स्वतः श्रीकृष्णांचा विस्तार आहे. हे त्यांचे शाश्वत धाम आहे. म्हणून श्रीकृष्णांनी नंद महाराजांना सांगितले, कुठे तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, कारण तीर्थयात्रा इथेच आहे. गंगा इथेच आहे. चला, मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी नंद महाराजांचा हात धरला, आणि ते सर्व व्रजवासियांसह मानसी गंगेवर पोहोचले. आणि आपली वाणी पूर्णतः सत्य सिद्ध करण्यासाठी, तत्क्षणी गंगा मैया, गंगा देवी, आपल्या संपूर्ण ऐश्वर्यासह प्रकट झाल्या, एका राजस, भव्य आणि सुंदर मगरीवर आरूढ होऊन. जेव्हा व्रजवासियांनी गंगा मैयांचे दर्शन घेतले आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला, तेव्हा सर्वांना पूर्ण विश्वास बसला. होय, गंगा येथे गोवर्धनवर, वृंदावनातच आहे. आणि आपण सांगत असलेली ही विशेष कथा दीपावलीच्या दिवशी घडत आहे. आणि आपण येथे बसून या कथनात स्नान करत असताना, कदाचित याच क्षणी मानसी गंगेवर हजारो व्रजवासी स्नान करत असतील. वृंदावनातील पिढ्यानपिढ्यांची ही परंपरा आहे की दीपावलीच्या दिवशी मानसी गंगेवर स्नान करण्यासाठी आणि दीप अर्पण करण्यासाठी येतात. जसे अयोध्येत प्रभू राम परत आले तेव्हा प्रेमाचे दीप लावून त्यांचे स्वागत केले गेले, त्याच्याप्रमाणे व्रजवासी श्रीकृष्णांनी माता गंगेला व्रजभूमीत आणल्याचा उत्सव साजरा करतात. ते आपल्या प्रेमाचे दीप अर्पित करतात. आचार्य सांगतात की मानसी गंगा आणि गंगा यांच्यामध्ये कोणताही फरक नाही. ती गंगाच आहे. परंतु येथे गोवर्धनावर जी मधुरता, जी शुद्धीकरणाची शक्ती आणि जे प्रेम ती प्रदान करते, ते अन्य कोणत्याही स्थळाशी तुलना न करता असे अद्वितीय आहे. स्वामीजन एक लीलाकथा वर्णन करतात. एका रात्री, जेव्हा अंधार अधिकाधिक वाढत चालला होता, तेव्हा श्रीमती राधाराणी आणि गोपिणी घृत, मक्खन, दही आणि मिठाईने भरलेले घडे घेऊन जात होत्या. त्यांना मानसी गंगा पार करायची होती, जी त्या काळी एक अत्यंत विस्तीर्ण सरोवर होती. अंधार वाढत गेला तसे त्या फार भयभीत झाल्या. पार करण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा श्रीकृष्णांनी नाविकाचे वेश धारण केले आणि आपली खरी ओळख लपवली. ते एका नाविकाच्या रूपात प्रकट झाले, आणि त्यांच्याजवळ एक अत्यंत जुनी नाव होती.
गोपिणींनी हाक मारली, अरे नाविक, नाविक, कृपया आम्हाला पार करून दे, अंधार अधिक होण्यापूर्वी. नाविक म्हणाला, यासाठी तुम्हाला मोबदला द्यावा लागेल. त्या म्हणाल्या, काय द्यायचे? तो म्हणाला, तुमच्या सर्व मिठाया मला द्या. थोड्याशा संभाषणानंतर त्यांनी सर्व मिठाया दिल्या आणि श्रीकृष्णांनी त्या आनंदाने खाल्ल्या. त्यानंतर गोपिणी नावेत बसल्या आणि नाव पुढे जाऊ लागली. ते म्हणाले, हे फार कष्टाचे काम आहे. मला खूप भूक लागली आहे. कृपया मला दही, मक्खन आणि घृत द्या. आणि ते खाऊ लागले. यानंतर नाव चालवत ते म्हणाले, मी फार जास्त खाल्ले आहे. आता माझ्याकडून नाव चालणार नाही. मला आडवे झोपावे लागेल. आणि ते झोपून गेले. पुन्हा ते म्हणाले, हे काम फार कठीण आहे. माझ्या अवयवांना वेदना होत आहेत. कृपया माझी मालिश करा. यानंतर त्यांनी पुन्हा नाव चालवायला सुरुवात केली. थोड्याच वेळाने ते म्हणाले, या नावेत खूप वजन झाले आहे. तुम्हाला तुमचे सर्व दागिने व अलंकार काढून मानसी गंगेत टाकावे लागतील. तेव्हा गोपिणी म्हणाल्या, जर तू आम्हाला पार करून दिले नाहीस, तर आम्ही तुलाच मानसी गंगेत टाकू. मग त्यांनी पुन्हा नाव चालवण्यास सुरुवात केली. आता ते सरोवराच्या मध्यभागी पोहोचले होते. श्रीकृष्णांच्या इच्छेने आकाशात अतिशय गडद व भयावह ढग जमा झाले. वीज चमकू लागली आणि गर्जना होऊ लागली. गोपिणींना हे कळले नाही, पण श्रीकृष्ण स्वतःचं नाव हलवत होते. त्यांनी नाव अशी हलवली की अधिकाधिक पाणी आत येऊ लागले. नाव पाण्याने भरू लागली आणि डगमगू लागली. चारही बाजूंनी गर्जना आणि विजांचा प्रकाश होता. श्रीमती राधाराणींनी घाबरून त्यांना कवेत घेतले, अरे नाविक, कृपया आम्हाला वाचवा. परंतु राधाराणींनी जेव्हा त्यांना कवेत घेतले, तेव्हा श्रीकृष्णांच्या योगमाया शक्तीने त्यांना त्यांच्या कंबरेला बांधलेली बांसुरी सापडली. आणि श्रीकृष्णांची ओळख होताच त्यांनी तत्क्षणी आपले गोपालक स्वरूप प्रकट केले, डोक्यावर पागोटे आणि मोरपंखासह. श्री राधा आणि गोपिणींना प्रसन्न करण्याच्या अजय इच्छेने प्रेरित होऊन त्यांनी बांसुरी वाजवायला सुरुवात केली. आपल्या गोस्वामीजनांच्या वर्णनानुसार ती संपूर्ण रात्र चंद्रप्रकाशात व तारकांच्या सान्निध्यात श्रीकृष्ण बांसुरी वाजवत राहिले आणि श्री राधा व त्यांच्या गोपिणींसोबत अत्यंत मधुर लीलांचा आस्वाद घेतला. या प्रकारे आपले गोस्वामीजन आपल्याला मानसी गंगेच्या अपरंपार महिमेची फक्त एक थेंबाइतकी झलक दाखवतात. मानसी गंगेच्या काठी एक लहानसा टेकाड आहे. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या सरोवरात स्नान केले, तेव्हा ते हरिदेवांच्या प्राचीन विग्रहाचे दर्शन घेण्यासाठी त्या टेकाडावर चढले. इतिहास असा आहे की गोवर्धन येथे वसंत ऋतूतील रासलीला होते. शरद ऋतूतील रासलीला, जिथे श्रीकृष्ण गोपींसोबत शरद ऋतूत रास करतात, ती अतिशय प्रसिद्ध आहे. त्या लीलामध्ये श्रीकृष्ण वंशीवटावर आपल्या बासरीचे मधुर निनाद करतात आणि असंख्य गोपींना बोलावतात. परंतु येथे गोवर्धनावर जेव्हा श्रीकृष्ण रासस्थळी आपली बासरी वाजवतात, तेव्हा ते विशेषतः सर्वात अंतरंग गोपींना, श्रीमती राधाराणींच्या निकटतम सखींना आमंत्रित करतात. ही एक अत्यंत विशेष वसंत रासलीला आहे आणि तिचे वर्णन जीव गोस्वामींच्या ग्रंथांमध्ये तसेच गीत गोविंद या रचनांमध्ये आढळते. श्री चैतन्य महाप्रभू पुरी येथील गंभीरा कक्षेत रमनंद राय आणि स्वरूप दामोदर गोस्वामी यांच्यासह या सुंदर लीलांवर चर्चा करत असत. एका संध्याकाळी जेव्हा गोपी आणि श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांची वाट पाहत होत्या, तेव्हा वेळ जात राहिला, त्या वाट पाहत राहिल्या आणि राहिल्या आणि राहिल्या. हेच गोपींच्या प्रेमाचे स्वरूप आहे. श्रील प्रभुपाद वर्णन करतात की गोपींनी ब्रह्माजींचीही टीका केली होती, कारण त्यांनी मानव देह पापण्यांसह निर्माण केला. पापण्या आपोआप उघडतात आणि बंद होतात. आता या प्रवचनाची सुरुवात झाल्यापासून तुम्ही कदाचित शेकडो वेळा पापण्या उघड बंद केल्या असतील. पण तुम्हाला कदाचित कधीच हे लक्षात आले नसेल, जोपर्यंत तुम्ही फार गहन ध्यानावस्थेत नसाल. श्री चैतन्य महाप्रभू निमिष विषयी सांगतात, वरची आणि खालची पापणी अनायासे स्पर्श होण्याचा काळ 11 ते 12 सेकंदांचा असतो. आणि त्या क्षणी गोपियांना श्रीकृष्णांचे दर्शन होत नाही. त्या एका क्षणासाठीही कृष्णदर्शन न झाल्यामुळे त्यांनी ब्रह्माजींना दोष दिला की त्यांनी इतक्या दोषपूर्ण डोळ्यांची निर्मिती केली. दोषपूर्ण कारण गोपींसाठी कोणत्याही गोष्टीचे मूल्य फक्त यावर अवलंबून होते की ती श्रीकृष्णांना किती प्रसन्न करते. आणि श्रीकृष्ण तेव्हाच प्रसन्न होतात, जेव्हा आपण प्रेममय सेवेत पूर्णपणे लीन होतो. म्हणून राधाराणी आणि गोपी श्रीकृष्णांची वाट पाहत होत्या, वसंत रासलीलेसाठी, आपल्या संपूर्ण अस्तित्वाला श्रीकृष्णांच्या आनंदासाठी अर्पण करण्यासाठी. पण श्रीकृष्ण आलेच नाहीत. त्या वाट पाहत राहिल्या आणि राहिल्या आणि राहिल्या. अत्यंत व्याकुळ अवस्थेत त्यांनी श्रीकृष्णांचे एक नाव एकत्र पुकारण्यास सुरुवात केली, हरिदेव.
त्या सर्वजणी एकत्र पुकारत होत्या. ते प्रेम कीर्तन होते, प्रेममयार्थ पुकार. जसे आपण दशम स्कंधात वाचतो, जेव्हा श्रीकृष्ण रासलीलेदरम्यान यमुना तटावरून अंतर्धान पावले, तेव्हा गोप्यांनी गोपी गीताचे कीर्तन केले. त्या सर्वजणींनी प्रेमाने एकत्र कीर्तन केले आणि श्रीकृष्ण प्रकट झाले. त्याचप्रमाणे मानसी गंगेच्या तटावर गोपी एकत्र कीर्तनात पुकारत होत्या, हरिदेव हरिदेव. अचानक श्रीकृष्ण एका विग्रहाच्या रूपात प्रकट झाले, साधारण 7 वर्षांच्या रूपात, ज्यांचा डावा हात गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी उठलेला होता. गिरीधारी, गोवर्धन उचलणारे, ज्यांचे मोहक स्वरूप सदैव भक्तांच्या हृदयांना आकर्षित करते. गोप्यांनी मानसी गंगेच्या जलाने, सुगंधित उमललेल्या पुष्पांनी, दीपांनी, प्रार्थनांनी आणि गीतांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर श्रीकृष्ण आले आणि त्यांनी आपल्या सुंदर लीलांचे प्राकट्य केले. त्या वेळेपासून गोपी नियमितपणे हरिदेव, गोवर्धन पर्वत उचलणाऱ्या श्रीकृष्णांच्या विग्रहाची पूजा करण्यासाठी येऊ लागल्या. काही काळानंतर वज्रनाभ, श्रीकृष्णांचे प्रपौत्र, यांनी हरिदेवांच्या विग्रहासाठी एक मंदिर स्थापन केले. जेव्हा भगवान जगन्नाथ आपल्या मधुर लीलांचे स्मरण करीत जगन्नाथपुरीत प्रकट झाले, तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू श्रीमती राधाराणींच्या भावात रथयात्रेत भगवान जगन्नाथांसमोर नृत्य करत होते आणि त्या भावात एक अद्भुत आध्यात्मिक आदान-प्रदान घडले. श्री चैतन्य महाप्रभू आपल्या परमप्रेमभावासह गोलोकातील आध्यात्मिक जगात भगवानांसमोर नृत्य कीर्तन करत होते. पवित्र नामांचे सामूहिक कीर्तन आणि शुद्ध प्रेमात नृत्य ही एक शाश्वत, सदैव चालू राहणारी लीला आहे. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णांच्या स्वरूपात प्रकट झाले, तेव्हा ते गोलोकातून आपल्या अनेक अंतरंग सहकार्यांनाही सोबत घेऊन आले. त्यांनी गोलोक वृंदावन नवद्वीपाच्या रूपात प्रकट केले, जे वृंदावनास अभिन्न आहे. आणि त्यांनी ही शाश्वत, परमप्रेममय संकीर्तन लीला देखील सोबत आणली. कलियुगात श्रीकृष्ण आणि श्रीमती राधाराणी आपल्या पूर्ण ऐश्वर्य, पूर्ण माधुर्य, पूर्ण कृपा आणि प्रेमासह अवतरित झाले आणि आपल्या पवित्र नामांसह. महाप्रभूंनी अशा प्रकारे प्रार्थना केली होती. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू परमानंदात, गिरिराज गोवर्धनाजवळ मानसी गंगेवर हरिदेवांच्या समोर नृत्य करत होते. हा प्रसंग इतका आनंदमय होता की आसपासच्या अनेक गावांतून व्रजवासी केवळ महाप्रभूंचे सुंदर सुवर्णवर्णीय स्वरूप पाहण्यासाठी, गात, नाचत तेथे जमले. हरिदेव मंदिरातील पुजाऱ्यांनी महाप्रभूंचे स्वागत केले, त्यांचा सन्मान केला आणि त्यांना उपहार व प्रसाद अर्पण केला. यानंतर श्री चैतन्य महाप्रभू रामकुंडाकडे गेले. रामकुंड हे ते स्थान आहे, जिथे इंद्राचा पराभव झाल्यानंतर, त्याने श्रीकृष्णांचा अभिषेक करून त्यांना सर्व देवतांचा परम भगवान म्हणून घोषित करण्याचा संकल्प केला. हे सर्व गोवर्धनावर घडले. विविध दिव्य व्यक्तिमत्वांना या महोत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले आणि भगवान ब्रह्माजी मुख्य पुरोहित म्हणून श्रीकृष्णांचा, गोविंद, नावाने अभिषेक करणार होते. ब्रह्माजी दिव्य जल घेऊन आले आणि ते त्या स्थळी ठेवले, जे आज ब्रह्मकुंड म्हणून ओळखले जाते. श्री चैतन्य महाप्रभूंनी हरिदेवांच्या समोर नृत्य केल्यानंतर ब्रह्मकुंडात स्नान केले. त्यांच्या सहकार्यांपैकी बलभद्र भट्टाचार्य यांनी तेथे त्यांच्या दुपारच्या प्रसादाची तयारी केली. महाप्रभूंनी प्रसाद ग्रहण केला, तेथे विश्रांती घेतली आणि पुन्हा हरिदेवांकडे परतले, जिथे त्यांनी संपूर्ण रात्र व्यतीत केली. पुढील दिवशी त्यांनी गोवर्धन परिक्रमा केली आणि चकलेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतले. आता मी ही कथा सांगतो आणि मग आपण उद्या पुढे जाऊ. गोवर्धन पूजेच्या वेळी, इंद्राने घडवून आणलेल्या वादळांनंतर, श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत, हरिदेव, आपल्या डाव्या हाताच्या छोट्या बोटावर उचलला. 7 दिवस आणि 7 रात्री त्यांनी गिरिराजाला छत्रासारखे धारण केले, जेणेकरून आपल्या भक्तांचे संरक्षण करता येईल आणि आपल्या परमप्रेममय कृपेचे निरंतर प्रकटीकरण करता येईल. अनेक वेगवेगळ्या व्यक्तींनी मदत करण्याचा प्रयत्न केला. आपण वाचतो की नंद महाराज आणि ज्येष्ठ गोप, जेव्हा पाहत होते की श्रीकृष्ण कधीकधी आनंदाच्या भावनेने थरथरत आहेत, तेव्हा गोवर्धनही थरथरत आहे, असे त्यांना वाटत होते. आणि त्यांना वाटायचे की हे श्रीकृष्णांसाठी खूप जड होत असावे. म्हणून त्यांनी आपल्या गोपदांड्या घेतल्या आणि त्या पर्वताच्या खाली लावून श्रीकृष्णांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. आणि ते विचार करत होते, आमच्या सहाय्यामुळेच श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलू शकत आहेत. आणि लहान लहान गोपबालक पाहत होते की श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलत आहेत आणि ते त्यांना मदत करू इच्छित होते. म्हणून ते श्रीकृष्णांना शक्ती देत आहेत असे त्यांना वाटत होते, विनोद करून, कथा सांगून आणि त्यांना हसवून.
गोपबालक विचार करत होते, आम्ही श्रीकृष्णांना हसवत आहोत आणि त्यांना प्रसन्न करत आहोत, म्हणूनच त्यांना गोवर्धन पर्वत उचलण्याचे सामर्थ्य मिळत आहे. यशोदामाईंनी पाहिले की श्रीकृष्ण कधीकधी थरथरत आहेत. आणि आई या नात्याने त्या विचार करू लागल्या, माझा इतका लहानसा मुलगा इतका मोठा पर्वत कसा काय उचलू शकतो? तो नक्कीच फार थकला असणार आणि काही खातही नाही. म्हणून त्या केक आणि स्वादिष्ट प्रसाद आणत होत्या आणि सुबाल व इतर गोपबालकांना सांगत होत्या की ते श्रीकृष्णांच्या मुखात घालावेत. यशोदामाईंना वाटत होते, मी त्याला खाऊ घालत आहे, म्हणून मी त्याला गोवर्धन पर्वत उचलण्यास मदत करत आहे. आणि तरुण गोपिणी त्या श्रीकृष्णांकडे पाहत होत्या. आणि सर्व गोपिणींना पूर्ण विश्वास होता, कारण श्रीमती राधाराणी श्रीकृष्णांकडे पाहत आहेत, त्यांच्या दृष्टीचे सामर्थ्य श्रीकृष्णांना गोवर्धन उचलण्यास सक्षम बनवत आहे. आणि ती दृष्टी म्हणजे काय? त्यांचे निष्काम, अखंड, परम, सर्वशक्तिमान प्रेम, आणि त्या प्रेमाची मधुरता. अशा प्रकारे प्रत्येकजण मदत करत होता. सुदर्शन चक्र, भगवान नारायणांचे व्यक्तिगत आयुध, सुद्धा मदत करू इच्छित होते. म्हणून ते खाली आले. आणि जेव्हा श्रीकृष्ण गोवर्धन पर्वत उचलत होते आणि विनाशकारी पावसाच्या तीव्र धारांचा मारा होत होता, तेव्हा सुदर्शनाला हे अजिबात नको होते की एकही थेंब त्या पर्वताखाली पोहोचावा, जिथे श्रीकृष्ण आणि व्रजवासी आश्रय घेत होते. म्हणून सुदर्शन चक्र सतत फिरत राहिले आणि जे जे जलकण पर्वताखाली येऊ शकले असते ते 7 दिवस व 7 रात्री सतत वाढवत राहिले. आणि जेव्हा पाऊस थांबला, तेव्हा श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत पुन्हा भूमीवर स्थापन केला. आणि सुदर्शन, हा महान विष्णू भक्त, गोपालांच्या चरणी पूर्णपणे समर्पित झाला. तो म्हणाला, मी सदैव तुमचा सहकारी राहिलो आहे, पण तुमच्यासोबत आणि व्रजवासियांसोबत गोवर्धन पर्वताखाली जे प्रेममय प्रसंग मी अनुभवले, तसे मी कधीच अनुभवले नाहीत. कृपया मला येथे सदैव राहण्याची परवानगी द्या. आणि गोपालाने सुदर्शनाच्या प्रेमाला प्रत्युत्तर देत त्याला वृंदावनात सदैव निवास करण्याचे स्थान दिले. त्या स्थळाला चक्रतीर्थ म्हणतात. आणि चक्रतीर्थावर वज्रनाभांनी भगवान शिवांचा विग्रह स्थापित केला, चकलेश्वर महादेव. हे स्थान पुढे श्री सनातन गोस्वामींचे भजन कुटीर बनले. भक्ती रत्नाकर आपल्याला सांगते की जेव्हा सनातन गोस्वामी तरुण होते, खरं सांगायचं तर फारच तरुण, तेव्हा त्यांनी एक स्वप्न पाहिले. त्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण त्यांच्या दाराशी आला आणि त्यांना श्रीमद भागवत अर्पण करून गेला. सनातन गोस्वामी इतके आनंदित झाले, इतके कृतज्ञ झाले, इतक्या प्रेमाने भरून गेले की केवळ श्रीमद भागवताला स्पर्श केल्यानेही त्यांच्या अंगात श्रीकृष्ण प्रेमाची रोमांच उठली. अचानक त्यांची झोप उडाली आणि त्यांच्या जवळ श्रीमद भागवत नव्हते. स्वप्नात अनुभवलेल्या त्या अनुभूतीतून त्यांच्या हृदयात तीव्र विरह निर्माण झाला. आणि त्याच क्षणी कुणीतरी त्यांच्या दारावर आले. तोच ब्राह्मण होता, जो स्वप्नात आला होता. आणि त्याने सनातन गोस्वामींना प्रत्यक्ष श्रीमद भागवत अर्पण केले. त्या दिवसापासून श्रीमद भागवतच सनातन गोस्वामींचे जीवन, त्यांची आत्मा, त्यांचे सर्वस्व बनले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन श्रीमद भागवताच्या अध्ययनात, या सुंदर कथांचा व लीलांचा स्मरण करण्यात आणि त्या इतरांपर्यंत पोहोचवण्यात अर्पण केले. त्यांचे जीवनच श्रीमद भागवताच्या सेवेचे जीवन बनले. नंतर आपण वाचतो की ते आणि त्यांचे धाकटे भाऊ, रूप गोस्वामी आणि अनुपम, हे तिघे भाऊ नवाब हुसेन शाहांचे मुख्यमंत्री होण्यास बाध्य झाले. नवाब हुसेन शाह हा बंगाल प्रांतातील अत्यंत क्रूर आणि अहंकारी राजा होता. परंतु हिंदू समाजाचे रक्षण व्हावे म्हणून त्यांनी हे पद स्वीकारले. ते इतके कुशल, इतके नम्र आणि इतके करुणामय होते की सर्वजण त्यांचा सन्मान करत, आदर करत, त्यांच्यावर प्रेम करत, अगदी नवाब हुसेन शाह देखील. तो त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून होता आणि त्यांना भावंडांसारखे मानत होता. त्याने त्यांना अपार धन दिले. त्यांच्यासाठी भव्य महाल उभारले. पण सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी आणि अनुपम, त्यांची एकमेव इच्छा होती की परम भगवान श्री राधा कृष्णांची सेवा करावी आणि श्रीमद भागवताचे अध्ययन व कथन करावे. त्यांनी एक सुंदर उद्यान निर्माण केले, ज्याला त्यांनी कदंब कानन असे नाव दिले, जे वृंदावनाची प्रतिकृती होते. त्यांनी तेथे राधाकुंड व श्यामकुंड तयार केले. मदन गोपालांचे मंदिर उभारले, तसेच कदंब आणि तमाल वृक्षांची लागवड केली. हे स्थान वृंदावनापासून अभिन्न होते, 500 वर्षांपूर्वीचे एक नवीन वृंदावन. आणि आपल्या या लहानशा वृंदावनात, जेव्हा ते मंत्रीपदाच्या कार्यात गुंतलेले नसत, तेव्हा ते तेथे जात, पवित्र नामांचे कीर्तन करत, श्रीकृष्णांच्या लीलांवर चर्चा करत, श्रीकृष्णांची पूजा करत, आणि श्रीकृष्णांच्या विरहात रडत व प्रार्थना करत. त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या कथांचा श्रवण केला.
आणि शास्त्रांच्या आधारावर तसेच आपल्या हृदयातील प्रेमाच्या आधारे त्यांना पूर्ण खात्री होती की श्री गौरांग महाप्रभू म्हणजेच श्रीमती राधाराणींच्या प्रेम भावात प्रकट झालेले श्रीकृष्ण आहेत. महाप्रभू हे गुप्त ठेवत असत, फक्त आपल्या अत्यंत निकट सहकाऱ्यांव्यतिरिक्त. जरी त्यांनी प्रभूंना प्रत्यक्ष कधी पाहिले नव्हते, तरी केवळ त्यांच्याविषयी ऐकूनच त्यांच्या हृदयात दृढ श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांनी त्यांना पत्रे लिहिली, आम्ही या राजकीय व शासकीय कर्तव्यांपासून मुक्त होऊ इच्छितो आणि आमचे संपूर्ण हृदय व जीवन आपली सेवा करण्यासाठी अर्पण करू इच्छितो. भक्ती रत्नाकर सांगते की त्यांनी पुन्हा पुन्हा पत्रे लिहिली, पण उत्तर मिळाले नाही. अखेरीस उत्तर आले आणि ते अत्यंत गूढ होते. श्री गौरांग, जे आता श्रीकृष्ण चैतन्य म्हणून प्रकट झाले होते, मुळात त्यांना असे सांगत होते, तुम्ही तुमची कर्तव्ये अशी पार पाडा की जणू तुम्ही त्यात पूर्णपणे आसक्त आहात, पण अंतःकरणातून पूर्णपणे अनासक्त राहा. आणि श्रीकृष्ण लवकरच आपल्या कृपेने तुमचा उद्धार करतील. म्हणून ते आपली कर्तव्ये पार पाडत राहिले. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रथमच वृंदावनाला जाण्याचा प्रयत्न केला, जेव्हा ते पुरीहून निघाले, तेव्हा त्यांचे सर्व भक्त त्यांच्या सोबत गेले, फक्त गदाधर पंडित वगळता. श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना सांगितले, तू गोपीनाथाचा पुजारी आहेस. तुला येथेच थांबून विग्रहाची सेवा करावी लागेल. श्री चैतन्य महाप्रभूंनी विग्रह पूजेला अत्यंत गांभीर्याने घेतले, कारण महाप्रभूंसाठी विग्रह म्हणजेच श्रीकृष्ण, विग्रह म्हणजेच श्रीमती राधाराणी, आणि भक्तीच्या भावानुसार ते पूर्णपणे प्रकट होतात. जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी मार्ग बदलून रामकेलीकडे प्रस्थान केले, जिथे रूप आणि सनातन गोस्वामी वास्तव्यास होते, तेव्हा गावोगाव, नगरोनगरातून लाखो भक्त त्यांच्या संकीर्तनात सहभागी झाले. ही अत्यंत अद्भुत कथा आहे. नवाब हुसेन शाहने हिंदू धर्माचे कोणतेही सार्वजनिक प्रकटीकरण प्रतिबंधित केले होते. कोणीही आपल्या घराबाहेर, अगदी गुप्तरित्या सुद्धा, पूजा किंवा धार्मिक कृती करण्याचे धाडस केले, तर त्यांची लूट केली जाई, त्यांना दंडित केले जाई, किंवा कैदेत टाकले जाई. आणि अशा परिस्थितीत, श्री चैतन्य महाप्रभू नवाब हुसेन शाहच्या राजधानी रामकेलीच्या रस्त्याच्या मध्यभागी नृत्य करीत होते, लाखो लोक मोठ्या स्वरात पवित्र नामांचे कीर्तन करीत होते. जेव्हा नवाब हुसेन शाहने विचारले, बाहेर काय चालले आहे? तेव्हा त्याच्या एका सेवकाने उत्तर दिले, बाहेर एक संत आहे, एक हिंदू संत. त्यांचा वर्ण सुवर्णासारखा आहे, त्यांच्या भुजा इतक्या लांब आहेत की त्या गुडघ्यांखालीपर्यंत पोहोचतात. त्यांचे नेत्र पूर्ण उमललेल्या कमळांसारखे आहेत, जणू कानांपर्यंत विस्तारलेले. ते अत्यंत सुंदर आहेत. त्यांची नाक तिळाच्या फुलासारखी आहे. त्यांचे ओठ बिंब फलासारखे आहेत. ते पवित्र नामांचा गर्जन करीत आहेत. ते नृत्य करीत आहेत. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू इतक्या प्रमाणात वाहत आहेत की ते अखंड गंगेसारखे वाटतात. सर्वजण रडत आहेत, सर्वजण कीर्तन करीत आहेत, असा अनुभव मी कधीही पाहिलेला नाही. नवाब हुसेन शाहने आपल्या मंत्री शकरा खानाला बोलावले, जो स्वतः एक भक्त होता. नवाबाने विचारले, हा व्यक्ती कोण आहे? शकरा खानाला माहीत होते की ते श्री चैतन्य महाप्रभू आहेत, आणि नवाबाने सैन्य पाठवू नये अशी त्याची इच्छा होती, कारण जे काही घडत होते ते पूर्णतः कायद्याच्या विरुद्ध होते. म्हणून तो म्हणाला, या अफवांकडे लक्ष देऊ नका. तो फक्त एक साधा भिकारी आहे, त्याकडे दुर्लक्ष करा. तेव्हा नवाब हुसेन शाह म्हणाला, तू ही किती मोठी चूक केलीस. तो परम पुरुषोत्तम भगवान आहेत. तोच परम सत्य आहेत. तोच माझा प्रिय प्रभू अल्लाह आहे, या रूपात अवतरित झालेला. लोकांना माझ्या अधीन ठेवण्यासाठी मला त्यांना शिक्षा द्यावी लागते किंवा धन द्यावे लागते. पण हा पुरुष कोणतेही दंड किंवा बक्षीस न देता, लाखो लोकांना आपले जीवन अर्पण करण्यास प्रवृत्त करीत आहे. हे फक्त त्यांच्या सौंदर्यामुळे आहे. हे फक्त त्यांच्या कृपेमुळे आहे. तो भगवान आहेत. तू त्यांना साधा भिकारी म्हणण्याचे धाडस कसे केलेस? मी जाहीर करतो, त्यांना जे हवे ते करण्याची पूर्ण मुभा आहे. परंतु रूप आणि सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना निरोप पाठवला की नवाब कधीही आपले मत बदलू शकतो. तरीही श्री चैतन्य महाप्रभू इतक्या परमानंदात नृत्य करीत होते, तासनतास, दिवसंदिवस, की कोणताही संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. अखेरीस नित्यानंद प्रभूंनी काही उपाय करून महाप्रभूंना कीर्तन थांबविण्यास प्रवृत्त केले. आणि मध्यरात्री, रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि अनुपम गुप्तपणे श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला आले आणि आपले संपूर्ण हृदय अर्पण केले. त्यांनी आपले जीवन समर्पित केले आणि अत्यंत गहन, परमसत्य, शुद्ध प्रेम आणि विनयपूर्ण भावाने प्रार्थना अर्पण केल्या. कधी कधी श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणत, तुमची विनम्रता माझे हृदय तोडत आहे.
श्रीकृष्णाचे हृदय तोडणे याचा अर्थ काय? श्रीकृष्णाचे हृदय हे प्रेमाचे भांडार आहे आणि श्री चैतन्यांचे हृदय हे श्रीमती राधाराणींचे हृदय आहे. त्या ठिकाणी अनंत प्रेम वसलेले आहे. वर्णन असे आहे की पंचतत्वांनी प्रेम, भक्तीचे भांडार उघडले, त्यातील अमृताचा आस्वाद घेतला आणि ते सर्वत्र वितरित केले. म्हणून जेव्हा महाप्रभू म्हणतात, तुमची विनम्रता माझे हृदय तोडत आहे, त्याचा अर्थ असा की तुम्ही माझे हृदय उघडले आहे आणि माझे संपूर्ण प्रेम व माझी संपूर्ण कृपा, सर्व काही तुमच्यासाठी आहे. महाप्रभूंची योजना अशी होती की रूप आणि सनातन वृंदावनात यावेत आणि वृंदावनाला एक पवित्र क्षेत्र म्हणून स्थापित करावे. आणि त्यांच्या कृपेने, महाप्रभूंच्या त्या कृपेने, जी 6 गोस्वामींच्या माध्यमातून प्रकट झाली, आपले सर्व आचार्य येथे वृंदावनात, तसेच नवद्वीप व पुरीमध्ये शरण गेले. आणि श्रील प्रभुपादांनी वृंदावनाचे द्वार संपूर्ण विश्वासाठी खुले केले. सनातन गोस्वामींनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की इतक्या लोकांसह वृंदावनाला जाणे आपल्याला आनंद देणार नाही. तुम्ही एकटे किंवा फार तर काही मोजक्या लोकांसह जा. सनातन गोस्वामींच्या भक्तीची शक्ती इतकी महान होती की श्री चैतन्य महाप्रभू, जे अनेक वर्षांपासून वृंदावन जाण्याची तीव्र आकांक्षा बाळगत होते आणि प्रत्यक्ष मार्गक्रमणावर होते, शेकडो किलोमीटरचा प्रवासही झाला होता, अचानक असे जाहीर केले, मी पुरीला परत जात आहे. आणि जेव्हा ते पुरीला परतले, तेव्हा त्यांनी भक्तांना सांगितले की गदाधर पंडितांचे हृदय दुखावल्यामुळे, त्यांना सोबत येण्याची परवानगी न दिल्यामुळे, श्रीकृष्णांनी त्यांना वृंदावन जाण्याची अनुमती दिली नाही. जर तुम्ही अनावश्यकपणे भक्तांचे हृदय दुखावले, तर जरी तुम्ही शारीरिकदृष्ट्या वृंदावनात असला, तरीही तुम्ही प्रत्यक्षात वृंदावनाचा अनुभव घेऊ शकत नाही. ही एक अत्यंत सामर्थ्यशाली शिक्षा आहे जी श्री चैतन्य महाप्रभूंनी दिली. त्यांनी सांगितले, जोपर्यंत गदाधर पंडित मला त्यांच्या हृदयाच्या गाभ्यातून परवानगी देत नाहीत, तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. श्रीकृष्ण मला अनुमती देणार नाहीत. पण जेव्हा गदाधर पंडितांनी हे ऐकले, तेव्हा ते अत्यंत विनम्र झाले. त्यांनी म्हटले, फक्त तुम्ही माझ्या घरी प्रसादासाठी या, आणि जर मी तुमच्यासाठी स्वयंपाक करून तुम्हाला प्रसाद अर्पण करू शकलो, तर मी पूर्णपणे तृप्त होईन. त्यानंतर, तुम्ही पूर्णतः स्वतंत्र भगवान आहात, तुम्ही वृंदावनाला जाऊ शकता. पुढील प्रवासात ते वृंदावनात गेले, आणि तेथे 2 महिने राहिल्यानंतर पुरीला परत जात असताना त्यांनी वाराणसी येथे सनातन गोस्वामींची भेट घेतली. ही एक ऐतिहासिक घटना होती. त्यांनी 2 महिने, 60 दिवस, दररोज, दिवसभर उपदेश दिला. आणि आज नेक्टर ऑफ डिव्होशन च्या वर्गात मी ऐकले की प्रयागमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना 10 दिवस शिक्षण दिले होते. तर वाराणसीमध्ये त्यांनी सनातन गोस्वामींना 2 महिने शिक्षण दिले. तेथून त्यांनी त्यांना वृंदावनात पाठवले. आणि श्री चैतन्य महाप्रभूंकडून प्राप्त झालेल्या शिक्षांद्वारे, कृपेद्वारे व अनुग्रहाने त्यांनी आपली संप्रदायाची स्थापना केली. त्यांनी आपल्याला ग्रंथ दिले. त्यांनी आपल्याला आपल्या जीवनाचा आदर्श दिला. आणि त्यांनी व्रजधामाचे प्राकट्य केले. 2 महिन्यांनंतर श्री चैतन्य महाप्रभू निघून गेले, पण सनातन गोस्वामींना केवळ त्यांच्या सोबत पुरीला जायचे होते. त्यांनी विचार केला, मी श्री चैतन्य महाप्रभूंची संगत कशी सोडू शकतो? रूप गोस्वामींनी आपल्या अनुभूती, साक्षात्कार आणि गहन ज्ञानाद्वारे हे प्रकट केले की श्री चैतन्य महाप्रभू श्रीकृष्णांपेक्षाही अधिक उदार आहेत. तरीही जगासमोर वृंदावन प्रकट करण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी सनातन गोस्वामींना आज्ञा दिली, तू वृंदावनात जा. पुरीमध्ये मला दर्शनासाठी तू कधीतरी एकदा येऊ शकतोस. रूप आणि सनातन हे वेगवेगळ्या प्रसंगी दोघेही वृंदावनाला आले. त्यांनी पुरीचे दर्शन केले आणि नंतर येथे येऊन आपले उर्वरित आयुष्य व्यतीत केले. भक्ती रत्नाकर ग्रंथात वर्णन आहे की सनातन गोस्वामी व्रजच्या 12 वनोंमध्ये भ्रमण करीत होते. जेव्हा ते महावनात यमुनेच्या तीरावर राहत होते, तेव्हा त्यांनी मुलांना खेळताना पाहिले. त्यांच्यात एक विशेष बालक होता, जो गावातील लहान व्रजवासी मुलांसोबत खेळत होता. त्या बालकाने सनातन गोस्वामींच्या हृदयाला इतक्या मोहक रीतीने आकर्षित केले की ते स्वतःला रोखू शकले नाहीत. तो लहान बालक अचानक पळून गेला आणि सनातन गोस्वामी त्याच्या मागे धावले. तो बालक एका मंदिरात शिरला आणि जेव्हा सनातन गोस्वामी आत गेले, तेव्हा तेथे कोणीच नव्हते, फक्त मदन गोपालांचा विग्रह होता. तेव्हा सनातन गोस्वामी समजून गेले की मदन गोपालांनी व्रजवासी मुलांबरोबर गोकुळात खेळण्यासाठी बालकाचे रूप धारण केले होते. नंतर आपण जाणतोच की मदन गोपाल, ज्यांना मूळतः अद्वैत आचार्यांनी शोधले होते, ते मथुरेतील एका ब्राह्मणाच्या घरात विराजमान होते.
त्या ब्राह्मणाने मदन गोपालांच्या दैवी प्रेरणेने हा विग्रह सनातन गोस्वामींना अर्पण केला, जे त्या काळी वृंदावनात यमुनेच्या तीरावर द्वादशादित्य टिळ्यावर वास्तव्य करीत होते. आणि आपण ती सुंदर कथा ऐकली आहे की कशा प्रकारे श्री सनातन गोस्वामी एका वृक्षाखाली मदन गोपालांची पूजा करीत होते आणि आपल्या सामर्थ्यानुसार सर्वोत्तम अर्पण करीत होते. आणि मदन गोपाल, जे सर्व ऋतूंमध्ये केवळ एका वृक्षाखालीच विराजमान राहत होते, ते श्री सनातन गोस्वामींच्या संगतीत पूर्णपणे संतुष्ट होते. नंतर एक धनवान पुरुष आला, तो त्यांचा शिष्य झाला आणि त्याने वृंदावनात पहिले भव्य मंदिर, श्री श्री मदन मोहन उभारले. काही वर्षांनंतर सनातन गोस्वामींनी विग्रह सेवा आपल्या शिष्यांकडे सुपूर्द केली आणि ते संपूर्ण वृंदावनात भ्रमण करू लागले. अनेक कथा आहेत, परंतु आजची कथा मी केवळ 2 प्रसंगांसह संपवू इच्छितो. एकदा सनातन गोस्वामी नंदग्रामला गेले. त्या काळी नंदग्राम अत्यंत दूरस्थ होते आणि ते पावन सरोवराच्या तीरावर राहू लागले. तो प्रदेश फारच एकांत जंगल होता, जिथे क्वचितच कोणी ये जा करत असे. इतकेच नव्हे, तर तो भाग धोकादायक मानला जात असे. सनातन गोस्वामी पावन सरोवरावर निवास करीत होते. हेच ते स्थान आहे की कृष्णांच्या नित्यलीलांमध्ये नंद महाराज आणि गोपगण दररोज सकाळी कृष्ण आणि बलरामांना स्नानासाठी येथे आणत असत. हेच ते स्थान आहे जिथे कृष्ण आणि बलराम आपल्या गायींना पाणी पाजण्यासाठी आणत असत. हेच ते स्थान आहे जिथे यशोदा माईंनी श्रीमती राधाराणी आणि त्यांच्या सख्यांसाठी दररोज पावन सरोवराच्या तीरावर नाश्त्याची व्यवस्था केली होती. आपल्या वैदिक वैष्णव ग्रंथांमध्ये पावन सरोवरावर राधा गोविंदांच्या अनेक सुंदर लीलांचे वर्णन आढळते. सनातन गोस्वामी तेथे एकटे राहत होते. ते राधा गोविंदांच्या लीलांच्या स्मरणात इतके तल्लीन असत की जवळजवळ भोजनही घेत नसत. दिवसभरात कदाचित ते केवळ 1 तास भूमीवर झोपत असत. एके दिवशी गावातील एक अत्यंत सुंदर गोपबालक पावन सरोवरावर दुधाचे एक पात्र घेऊन आला. त्याने सनातन गोस्वामींकडे जाऊन म्हटले, इथे आपण आहात हे कोणालाही माहीत नाही. हे वन फारच धोकादायक आहे. आपल्याजवळ राहण्याचे कोणतेही स्थान नाही. आपण थंड जमिनीवर झोपता. आपल्याजवळ अन्न नाही आणि अन्नासाठी आपण भिक्षाही मागत नाही. आपण येथे आहात हे मला फक्त यासाठी कळले, कारण मी गायी चारताना आपल्याला वारंवार पाहत होतो. तो पुढे म्हणाला, ऐका, जर व्रजवासींना कळले की आपल्यासारखा महान संत वनामध्ये जमिनीवर झोपत आहे, तर त्यांचे हृदय तुटून जाईल. आणि माझे हृदय तर आत्ताच तुटत आहे. मी आपल्यासाठी हे दूध आणले आहे. कृपया ते स्वीकारा. आणि आम्हाला आपल्यासाठी एक भजन कुटीर बांधू द्या. यामुळे आम्ही सर्व, व्रजवासी आणि मी, अत्यंत प्रसन्न होऊ. सनातन गोस्वामी शांतपणे ऐकत राहिले. तेव्हा तो लहान गोपबालक पुन्हा म्हणाला, मी नंतर पात्र घेण्यासाठी येतो. असे म्हणून तो धावत निघून गेला. तो म्हणाला, आता मला माझ्या वडिलांच्या गायींचे दूध काढण्यामध्ये मदत करायची आहे. जेव्हा सनातन गोस्वामींनी एकांतात ते दूध प्राशन केले, तेव्हा काही विलक्षण घडले. ते दूध कृष्णाच्या अनंत, अंतरंग, अचिंत्य प्रेमाचे स्वरूप होते, जे भक्तासाठी दुधाच्या रूपात प्रकट झाले होते. आपण ग्रंथांत वाचतो की जेव्हा गायी कृष्णाला दूध देत, तेव्हा तो त्यांचा आनंदमय मातृभाव असे, ज्याला कृष्ण रसपूर्वक स्वीकारत. जेव्हा यशोदा माईंनी कृष्णाला आपले दूध पाजले, तेव्हा त्यांनी तिच्या प्रेमाचा अनुभव घेतला. आणि येथे, कृष्णांनी आपले प्रेम दुधाच्या रूपात सनातन गोस्वामींना प्रदान केले. हे सनातन गोस्वामी कोण होते? जेव्हा त्यांनी ते दूध प्याले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या अंगावरील रोनवटे उभे राहिले. त्यांचे अवयव थरथरू लागले. त्यांचे हृदय कृष्णप्रेमाच्या रसाने उचंबळून आले. आणि त्या दिव्य अनुभवाद्वारे त्यांना समजले की तो लहान गोपबालक प्रत्यक्ष श्रीकृष्णच होता. कृष्ण त्यांच्याकडे भजन कुटीर स्वीकारण्याची विनंती करीत होते. सर्व काही जाणून, श्रीकृष्णांनी व्रजवासियांना पावन सरोवरावर बोलावले आणि श्री सनातन गोस्वामींच्या समाधानासाठी व संरक्षणासाठी एक साधी, सुंदर भजन कुटीर उभारून घेतली. आणि सनातन गोस्वामींनी ती केवळ कृष्ण आणि भक्तांच्या प्रसन्नतेसाठी स्वीकारली. ते गावोगावी भ्रमण करीत आणि सर्व व्रजवासियांचे अत्यंत प्रिय बनले. जेव्हाही ते एखाद्या गावात पोहोचत, तेव्हा संपूर्ण समुदाय गावाच्या सीमेपर्यंत येऊन त्यांचे स्वागत करी, श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचे कीर्तन करीत, कारण त्यांना माहीत असे की यामुळे सनातन गोस्वामींना अपार आनंद मिळतो. ते विचारत, तुमची पत्नी कशी आहे? तुमचे पती कसे आहेत? तुमची मुले कशी आहेत? तुमचे माता पिता कसे आहेत? तुमच्या गायी कशा आहेत? तुमची शेती कशी आहे? तुमचे आरोग्य कसे आहे?
दिसायला साधे वाटणारे हे प्रश्न आणि संभाषणे, परंतु त्यांत वैष्णव प्रेम आणि आपुलकी ओतप्रोत भरलेली असे. अशा प्रकारे त्यांनी वृंदावनातील सर्व रहिवाशांची हृदय जिंकून घेतली. ते रात्रभर थांबत आणि सर्व ग्रामवासियांसोबत कृष्ण कथा करीत. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते निघत, तेव्हा सर्व लोक विरहाने रडत त्यांना गावाच्या सीमेपर्यंत निरोप देत. मग ते पुढील गावात पोहोचत, आणि तेच दृश्य पुन्हा घडत असे. एका गावात लोक प्रेमाने इतके भावविवश झाले की त्यांनी सनातन गोस्वामींना अजून एक दिवस थांबण्याची विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केली. आजही त्या गावाचे नाव या स्मृतीमुळे प्रसिद्ध आहे की तेथे त्यांनी एक अतिरिक्त दिवस व्यतीत केला. अंततः ते गोवर्धनात मानसी गंगेच्या जवळ चकलेश्वर महादेवांच्या सान्निध्यात राहू लागले. ते प्राचीन, सर्वदयाळू भगवान महादेव, गोपीश्वर चकलेश्वर यांच्या सान्निध्यात आपल्या अलौकिक ग्रंथांची रचना करीत असत. श्री सनातन गोस्वामी आणि भगवान शिव यांचे अत्यंत अंतरंग व प्रेमपूर्ण नाते होते. वैष्णवांना यथाशंभू भगवान शिव वैष्णवांमध्ये श्रेष्ठ आहेत, आणि हे प्रेम वैष्णव स्नेहाचे मूर्त रूप होते. सनातन गोस्वामी एक एक पान लहान आगीत टाकत, ज्यामुळे थोडासा प्रकाश मिळे आणि ते आपले ग्रंथ लिहित राहत, ताडपत्रांवर अक्षरांमुळे अक्षरे कोरत. एक वेळ अशी आली की मोठे, रक्त शोषणारे डास रात्रभर त्यांना त्रास देत राहिले. सनातन गोस्वामी कोणतेही कष्ट सहन करण्यास सदैव तयार होते, परंतु हे त्यांच्या लेखन व भजनात अडथळा ठरत होते. म्हणून त्यांनी ते स्थान सोडण्याचा निर्णय घेतला. जेव्हा चकलेश्वर महादेवांना कळले की सनातन गोस्वामी निघून जाणार आहेत, तेव्हा त्या महान महादेवांनी कीटकांचे अधिपती देवता यांना बोलावून आदेश दिला. मी तुम्हाला जबाबदार धरतो, आजपासून एकही डास कधीही सनातन गोस्वामींना त्रास देणार नाही. त्यानंतर स्वयं भगवान शिव, चकलेश्वर महादेव, ब्राह्मणाचे रूप धारण करून सनातन गोस्वामींकडे आले आणि म्हणाले, गोस्वामीजी, कृपया, मी आपल्याला एक विनंती करतो, आणखी एक रात्र येथेच थांबा. जर पुन्हा डासांनी त्रास दिला, तर आपण निघून जाऊ शकता. परंतु कृपया, एक रात्र अजून थांबा. डास कधीच परत आले नाहीत. अशा प्रकारे सनातन गोस्वामी चकलेश्वर महादेवांच्या सान्निध्यातच राहू लागले. ते दररोज गोवर्धनाची परिक्रमा करीत असत. गोवर्धन साधारण 14 मैलांचा आहे, पण सनातन गोस्वामी विस्तृत परिक्रमा करत असत, ज्यामध्ये पुछरी आणि चंद्रसरोवर यांसारखी स्थाने समाविष्ट असत, एकूण साधारण 24 मैल. ते ही परिक्रमा दररोज करत, प्रत्येक पवित्र स्थळी कृष्णांच्या अद्भुत लीलांचे स्मरण करत. श्रीमती राधाराणींच्या दासांचेही दास म्हणून ते अखंड भगवानाच्या पवित्र नामांचा जप करीत असत. टाळ्या, संगीत. जसजसे ते वृद्ध होत गेले, तसतसे हे अत्यंत कठीण होत गेले. तरीही त्यांनी कधीही छोटी परिक्रमा करण्याचा विचार केला नाही. परंतु गोवर्धनधारी कृष्णांचे हृदय हे पाहून व्यथित झाले की ते दररोज इतक्या कठीण परिस्थितीतून जात आहेत. त्यांचे पवित्र शरीर वृंदावनात आणले गेले आणि मदन मोहन मंदिराच्या समीप स्थापन करण्यात आले. सनातन गोस्वामींच्या सन्मानार्थ सर्व गोस्वामी आणि व्रजधामातील व्रजवासी गोवर्धन परिक्रमा करू लागले, कारण ही गोवर्धन परिक्रमा सनातन गोस्वामींना अत्यंत प्रिय होती. त्यांची तिथी गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. गुरुपौर्णिमा हा तो पवित्र दिवस आहे ज्या दिवशी सनातन धर्माचे अनुयायी आपल्या गुरुची, मूळ आध्यात्मिक आचार्याची पूजा करतात. परंतु व्रजवासियांसाठी सनातन गोस्वामी हेच त्यांचे गुरु होते. आणि आजही, माझ्या समजुतीनुसार, या दिवशी गोवर्धन परिक्रमा करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते, गोवर्धनात राहणाऱ्या लोकांपेक्षाही अधिक, कारण ते श्री सनातन गोस्वामींच्या पूजेच्या भावनेने ही परिक्रमा करतात. जेव्हा श्रील प्रभुपाद आपल्या अंतिम आठवड्यांत होते, अंतिम दिवसामध्ये ते बसुद्धा शकत नव्हते. त्यांचे शरीर अत्यंत अशक्त झाले होते. तरीही, सनातन गोस्वामींच्या भावनेतून, त्यांनी भक्तांना सांगितले की त्यांना बैलगाडीवर बसवून श्री गोवर्धनाची परिक्रमा करून घ्यावी. भक्तांनी विनवण्या केल्या, रडले, आणि त्यांना न जाण्याची आर्त विनंती केली. ते म्हणाले, आपण ही यात्रा सहन करू शकणार नाही. त्यांचे वैद्यही उपस्थित होते आणि त्यांनी इशारा दिला, ते निश्चितच प्राणत्याग करतील. या अवस्थेत कोणालाही अशी यात्रा करणे शक्य नाही. त्या काळी तेथे कोणतेही पक्के रस्ते नव्हते, फक्त खडबडीत, धुळीचे भरलेले मार्ग होते. श्रील प्रभुपादांचे अत्यंत प्रिय गोदभाऊ, श्रील कृष्णदास बाबाजी महाराज, भक्तांच्या गहन भावनांचे दर्शन घेत प्रभुपादांना म्हणाले, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृष्णदास बाबाजी महाराज हे प्रभुपादांचे सर्वाधिक प्रिय मित्र आणि गोदभाऊ होते. अनेक भक्त, जसे की सत्स्वरूप महाराज, मालती देवी इत्यादी, त्यांचे सहज, अतिशय अंतरंग आणि प्रेमपूर्ण नाते याचे साक्षीदार होते.
कृष्णदास बाबाजी महाराजांनी श्रील प्रभुपादांना म्हटले, आपले भक्त आपल्यावर अतिशय प्रेम करतात आणि त्या प्रेमाच्या आधारावर श्रील प्रभुपादांनी कृष्ण बलराम मंदिरातच राहण्यास संमती दिली. परंतु त्यांच्या दिव्य विलयानंतर भक्तांनी श्रील प्रभुपादांची मूर्ती गोवर्धन परिक्रमेला नेली, त्यांच्या हृदयातील अंतिम इच्छा पूर्ण करत. मी अपेक्षेपेक्षा अधिक बोललो. तसे करण्याचा माझा हेतू नव्हता. आपण उद्या पुढे सुरू ठेवू. आपले मनःपूर्वक आभार. जय श्रीकृष्ण. जय श्रील प्रभुपाद. जय सनातन गोस्वामी. आपण येथे वृंदावनमध्ये आलो आहोत, आपले जीवन, आपले हृदय आणि आपली खरी भक्ती अर्पण करण्यासाठी. श्री श्री राधा श्यामसुंदरांना, श्री श्री गौर निताईंना, श्री श्री गिरिराज गोवर्धनांना, जसे श्री चैतन्य महाप्रभूंनी आम्हाला शिकवले. ही प्रेमाची अर्पण आहे. भक्तीच्या 9 प्रक्रिया आहेत. एके दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंना सार्वभौम भट्टाचार्यांनी विचारले, भक्तीच्या 9 प्रक्रियांपैकी सर्वात शक्तिशाली कोणती आहे? श्री चैतन्य महाप्रभूंनी उत्तर दिले, कीर्तन. खऱ्या भावनेने कीर्तन केले तर आपण भक्तीच्या सर्व 9 प्रक्रिया पूर्ण करू शकतो. आणि खरे तर सर्व भक्ती प्रक्रियांमध्ये हा निर्देश आहे की पवित्र नामाचा जप सदैव समाविष्ट असलाच पाहिजे. जेव्हा आपण जप करतो तेव्हा आपण आपली खरी भावना, आपली भक्ती, आपल्या भावना आणि आपले लक्ष अर्पित करतो. कीर्तनाच्या भावनेत, भावात आणि एकाग्रतेत. या पवित्र गोवर्धन धामामध्ये आपण श्री श्री राधा गिरीधारींच्या चरणांमध्ये शरण घेऊ शकतो. आता सर्वजण जितक्या शक्य असेल तितक्या मोठ्या आवाजात, आपल्या आयुष्यात जितक्या वेळा जप केला आहे त्यापेक्षा कोट्यवधी पट मोठ्या आवाजात, येथे गिरिराज गोवर्धनावर आपले हात उंच उचलून भगवानांची कृपा प्राप्त करण्यासाठी सर्व मिळून चला आपण जप करूया. हर बोल, हर बोल, हर बोल. जर आपण एकही मंत्र पूर्ण हृदयाने, पूर्ण एकाग्रतेने आणि पूर्ण भक्तीने जप करू शकलो तर तो आपल्या वृंदावन यात्रेला शाश्वत गौरव प्रदान करेल. आता सर्वजण आणखीही मोठ्या आवाजात, गहन भावनेने चला आपण जप करूया. गिरीधारींच्या प्रसन्नतेसाठी, श्यामसुंदरांसाठी, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंसाठी, श्री राधेसाठी, गोविंदासाठी, गोपीनाथांसाठी, मदन मोहनांसाठी, सर्वांनी एकत्र कृपया जप करा. हे पवित्र आहे. हे राम हरी आहे. ही कृष्णांची कृपा आहे. आणखी एकदा आपल्या संपूर्ण शक्तीने पवित्र नामाचा जप करा.